बरं, मराठी मूवीबद्दल सांगायचं तर हार्डली माझ्या एकच मूवी झालेली आहे. मला मराठीमध्ये नाही बोलवत यार. इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगलपेक्षा मला घरी जास्त स्ट्रगल करायला लागलं. त्यावेळी मात्र मला भीती वाटली होती की ज्यांनी जो अडदाण बिंडोक जो सम्राटराव बघितलाय तर त्याला देवाच्या रूपात ऍक्सेप्ट करतील का. पहिलं काय केलं असेल तर पहिलं जाऊन जेजुरीला जाऊन आलो. त्यांना म्हटलं तुमचं स्वरूप साकारतोय, मी जो काय प्रयत्न करतोय तो खारीचा वाटा असेल, पण मोलाचा जो सेतू आहे तो तुम्ही बांधायचा आहे. आणि तो त्यांनी बांधून घेतला. गड किल्ल्यांवर तुम्ही दारू प्यायची नाही, मी स्वतः तिकडे फटकवेन तुम्हाला. तानाजीला ऑडिशन नाही, आदिपुरुषाचं ऑडिशन नाही, इव्हन टॉलिवूडच्या ह्या दोन्ही मूवीजना असं ऑडिशन हा प्रकारच नाही झालाय की त्यांना काय वाटलं माझ्यामध्ये आणि ते कामं त्यांना आवडलेली आहे. सो मला सांगा असं वाटतं की ऑडिशन न देता सुद्धा माझं कास्टिंग होऊ शकतं. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खंडेरायाची भूमिका साकारत ज्या कलाकाराने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं, अलिबागची आन बान शान आणि आता टॉलिवूड मध्ये देखील आपल्या अभिनयाचा झेंडा तो रोवतोय, हाच कलाकार येतोय आज मज्जाच्या अड्ड्यावर. कसा असणार आहे त्याचा प्रवास, चला जाणून घेऊयात आणि सुरू करूयात आपला मज्जाचा अड्डा. सगळ्यात आधी खूप स्वागत मज्जाच्या अड्ड्यावर. आणि सगळ्यात आधी येळकोट जय मल्हार. मला इतकं भारी वाटतंय कारण मी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला ऑफिसमध्ये येताना बघितलं, हा भंडारा, हा लुक, हे कॅरी करणं खरंच खूप अवघड येट खूप इझी आहे. अवघड यासाठी कारण खूप मोठं रिस्पॉन्सिबिलिटी आहे खांद्यावर, आणि इझी कारण का यासाठी काही स्पेशल करावं लागत नाही आहे. सो आत्ता सध्या काय चालू आहे आयुष्यात आणि आता सध्या लाईफ कसं सुरू आहे? पहिले म्हणजे प्रत्येकाला जय मल्हार, जय श्रीराम. लाईफमध्ये खूप छान गोष्टी चाललेल्या आहेत. आता खूप चांगली माणसं भेटताय, तुम्ही भेटताय आज. सो आजचा दिवस सुद्धा खूप छान आहे आणि प्रयत्न करत असतो आपण एक गोष्टींचा. एक बोलतात ना की धागा आपण विणत असतो. माझी मम्मी नेहमी ते 2 सुया घेऊन काय करत असते, तेव्हा लक्षात येत नाही काय करते ते. पण फायनली जेव्हा तिचा तो मोठा तो रुमाल रेडी होतो ते बघून जो आम्हाला सुद्धा आनंद होतो ना, तसं ते की एक पॉईंट जोडत जायचं आणि नंतर मग आपला जो बायोडाटा क्रिएट होतो तो खूप छान होतो असं वाटतं. सो आता छोटासा रुमाल झालाय, मोठी चादर करायची आपल्याला त्याची. देवदत्त नागे आम्हाला असा कुठे दिसत नाही, किंवा असं असतं ना की अरे महिन्याच्या महिन्याला 30 पोस्ट पडल्यात, असं नाही होते की एव्हरीडे. असं असतं कलाकारांचं इंस्टाग्राम अल्गोरिदम असतं की एव्हरीडे स्टोरी झाली पाहिजे, एव्हरीडे पोस्ट झाली पाहिजे. सोशल मीडियावर इतकं नाही, त्यामुळे प्रेक्षकांना देवदत्त काय आहेत हे पर्सनली माहिती नाही आहेत. मालिकेच्या स्वरूपात, चित्रपटांच्या स्वरूपात माहिती आहेत. एका वाक्यात स्वतःसाठी एक शब्द द्यायचा असेल तर काय सांगाल? मी पक्का रायगडकर आहे. तुम्ही अलिबागमध्ये आल्यानंतर मी काय ते तुमच्या लक्षात येईल. एक तर तुम्हाला मी माझ्या गाडीमधनं जाताना दिसत असेल, किंवा माझ्या बाईकवर दिसेन, किंवा माझ्या सायकलवर दिसेन, किंवा घोड्यावर दिसेन. कारण बीच आहे आमचा वरसोलीचा बीच, त्या तिकडे हॉर्स रायडिंगवर चालू असतं. सो मी कधीच स्वतःला असं झाकून ठेवत नाही काही नाही. मी बिनधास्त बाहेर पडत असतो. माझी खरी म्हाळसाई, खरी बाणाई, खरी पार्वती माझी कांचन आहे, माझी बायको. सो न चुकता तिला सोडायला शाळेत जात असतो. ती त्याची टीचर आहे. सो तिला सोडणं, तिला आणणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा मी अलिबागमध्ये असतो तेव्हा करत असतो. परफेक्ट जो प्रापंचिक जो काही माणूस असतो तो तसाच मी आहे. सो कुठे ते सेलिब्रिटी वगैरे हे जे पद, एकदा घरी गेल्यानंतर काही नसतं. सो मी तसाच आहे. जेवढं जमेल तेवढं साधारायचा प्रयत्न सुद्धा नाही. पहिल्यापासूनच साधी राणी आहे त्याच्यात. सो काही चेंजेस असं काय त्याच्यामध्ये काय वाटत नाही. आणि कोण काय बोलेल किंवा कसं आहे ह्याचा मी नाही विचार करत. फक्त एवढंच, माझ्याकडनं कोणी दुखवता कामा नये. स्वतः तसं केल्यामुळे जी काय माझी लाईफ जी जडणघडण जी झालेली आहे ती नॉर्मल मी जगत असतो. दॅट्स इट. बरं, अजून एक गोष्ट की रिगार्डिंग सोशल वगैरे, तर मी खूप ऍक्टिव्ह अशातली गोष्ट नाहीये. पण एखादी गोष्ट मला चांगली वाटली ती मला शेअर करायसाठी मी नक्की शेअर करतो. मग माझा माऊ असो, किंवा माझी आमचा भुबू आहे ती असो, किंवा माझ्या बाईकबद्दल जे एक आहे ते की हा ती ह्या अँगलने मला चांगली दिसते, सो तो क्लिक करून पटकन टाकणं वगैरे. किंवा मला निसर्ग खूप आवडतो. सो आमच्या इकडनं भरपूर नारळाची झाडं वगैरे आहेत.
सो तिकडनं जो काही सनसेट किंवा सनराईज दिसत असतो तो टाकत असतो. कुठे जाताना आता मला वाटलं की तो लाईट चांगला दिसतो, मी क्लिक करून सुद्धा मी टाकतो. सो खूप इनॅक्टिव्ह आहे असं सुद्धा नाही, पण खूप ऍक्टिव्ह आहे असं सुद्धा नाही. टाकायचं म्हणून टाकत नाही, जे चांगलं वाटलं की ते शेअर करतो आपण तसं. दॅट्स इट. तुमच्या बोलण्यातून सर आता कळतंय की गावाकडे रमणारा एक माणूस असतो तसा तुमची एक पर्सनॅलिटी आहे आणि त्या पद्धतीचे तुमचे विचार आहेत. तर अगदी साधी राहणीमान असताना ह्या क्षेत्राकडे कशी सुरुवात झाली आणि ह्यासाठी कुटुंबाचा कसा पाठिंबा? काजल, तुम्हाला सांगू की लहानपणापासून जेव्हा शाळेमध्ये गॅदरिंग वगैरे व्हायचं तर मी कधीच ऑडियन्समध्ये बसलेलोच नाहीये. फक्त एकदाच काहीतरी 7th मध्ये माझा हात फ्रॅक्चर झाला होता, म्हणून फक्त काही काळ मी ऑडियन्समध्ये बसलो होतो, नंतर मी बॅकस्टेजलाच होतो. सो तेव्हापासूनच स्टेज जे असायचं ना, की लोकांसमोर राहणं किंवा आपली कलाकृती सादर करणं, ह्याच्यामध्येच मला खूप आनंद असायचा. सो ते करता करता हळूहळू कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमधनं माझे एक सर आहेत, अनिल पाटील सर. सो त्यांनी सांगितलं की आपल्याकडे कॉम्पिटिशन आहे मुंबई युनिव्हर्सिटीची, त्या तिकडे का जात नाहीस, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या ऍक्टिव्हिटीज तुला त्या तिकडे परफॉर्म करता येतील. सो तिकडे गेलो. तिकडे मला माझे पहिले गुरु मिळाले, प्रसादजी पंडित. सो त्यांनी सांगितलं की तू जे काय करतोस ते फक्त व्हिज्युअल आहे, सो ऑडिओ व्हिज्युअल हो. सो मग अभिनय. सो तिकडे राहून हे जे अपडाऊन करून हे जे स्ट्रगल आपण ज्याला बोलतो ते केलेलंच आहे. सो गावाकडचं जे आहे, म्हणजे अलिबाग आता गाव राहिलेलं नाही, तसं बरेचसे सेलिब्रिटीज त्या तिकडे आता राहायला आलेले आहेत. सो त्याच्यामुळे ते एक साऊथ मुंबई सारखाच एरिया झालाय. सो त्या तिकडे राहून जेवढं जमेल तेवढं मुंबईशी कनेक्टिव्हिटी माझी असायची, फक्त ती फोनवर अशा नाही असायची. सो ते करता करता या इथे कनेक्टिव्हिटी करता, स्ट्रगल करता करता, ऑडिशन करता करता मग इथपर्यंत आलेलो आहे. अदरवाईज मी अजून सुद्धा, मी आत्ता येताना सुद्धा मी अलिबागूनच आलेलो आहे आणि मला पूर्ण मला माज आहे, मी अलिबागून आलोय त्याचा. एक खरं तर हा प्रश्न माझा या म्हणजे एक असतोच की जेव्हा कलाकार पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिका करतात, खूप वेळासाठी करतात, प्रेक्षकांना मल्हार तुम्हीच वाटता. एक असतं ना की प्रेक्षक त्याच नजरेने बघतात, त्यांना माहिती नाही की त्याच्या मागे एक माणूस आहे हाडामासाचा, जो ती भूमिका करतोय. काही प्रेक्षक फार भावनेने म्हणजे येतात, पाया पडतात, तुमच्याकडे रडतात. कधीतरी असं झालं की अरे हा ठप्पा तर नाही लागणार ना पुढे, म्हणजे पुढचं काम मिळायला मला, म्हणजे माझ्याकडे सगळ्याच पौराणिक मालिका येतील. आणि जेव्हा अगेन मग तुम्ही अशा काही वेगळ्या विलनच्या भूमिकेत येता किंवा वेगळ्या कॅरेक्टर येता, कुठेतरी असं वाटतं की भीती वाटते की अरे प्रेक्षकांनी संमती नाही दिली तर. नाही अंकिता, अजिबात भीती वाटत नाही. कारण भीती मला एकदाच वाटली होती. मी देवयानी करत होतो आणि देवयानी करताना त्याच्यामधला जो सम्राटराव विखे पाटील भैयाराव, तो साकारताना जो अट्टल दारुडा असा दाखवलेला आहे, त्याची 6-7 लग्न झालेली असे वगैरे, आणि जो आई वडिलांना त्रास द्यायचा, फक्त तो इमोशनल होता खूप. का तर माझ्याकडे दुर्लक्ष आहे, म्हणजे त्या सम्राटरावकडे दुर्लक्ष झालं म्हणून तो तसा वागत होता अशा ह्याच्यात. सो ते कॅरेक्टर असं डार्क किंवा ब्लॅक नव्हतं, ग्रे शेड होते ती. सो ते करताना जय मल्हार मालिका मिळाली आणि त्याचं जे ट्रान्झॅक्शन होतं, म्हणजे हार्डली 20 दिवसामध्ये ती शूट चालू होणार होतं आणि लवकरच टेलिकास्ट सुद्धा होणार होतं. सो त्यावेळी मात्र मला भीती वाटली होती की ज्यांनी जो आडदांड बिंडोक जो सम्राटराव बघितलाय, तर त्याला देवाच्या रूपात ऍक्सेप्ट करतील का. सो रात्री मला अजून आठवतं की 1-1:30च्या सुमारास आमचे जे रायटर क्रिएटिव्ह जे आहेत, संतोष आयाची सर, त्यांना फोन केला. फुल रडत होतो मी. म्हटलं सर मला खूप भीती वाटते, उद्याचा एपिसोड आहे आपला, पहिला एपिसोड, लोक ऍक्सेप्ट करतील का. तर ते बोलले अरे देवा तू बिनधास्त राहा, खरंच सांगतो खूप छान एपिसोड झालाय, तुझी ऍक्शन खूप मस्त झालेली आहे, तू वाटतोस त्याकडे खंडेर आहे. म्हटलं मला अजून काहीच कॉन्फिडन्स येत नाहीये, मी त्यांच्यावरच सोडलेला आहे. आणि मग लोकांनी जो अट्टल दारुडा जो सम्राटराव होता त्याच त्याच्यानंतर मला त्यांनी खंडेरांच्या रूपात बघितलं. शेवटी काय की प्रेक्षक मायबाप आहेत ना, ते त्यांच्या ऍक्सेप्टन्सीवर आहे. त्यांना पूर्ण आपण मानतो की त्यांना हे आवडतं, त्यांना ते पण आवडतं. फक्त एक आपल्या हातात असतं की आपण ते प्रामाणिकपणे करावं. म्हणजे सम्राटराव विखे पाटील भैयाराव जो मी एवढा प्रामाणिकपणे केला की गटारी अमावस्या असते आपली, खरं चुकीचा तो शब्द आहे, गतहारी असं असतं ते, पण त्या ह्याला बरेचशा लोकांच्या पार्टीज असतात. तर मला जवळपास बऱ्याच पार्टीज साठी फोन आला होता
की आम्ही अशी दारू आणली, आम्ही तशी दारू आणली तुमच्यासाठी. म्हटलं हो, मी दारू पित नाही, मला दारूची चव सुद्धा माहित नाहीये. असं कसं तुम्ही ते ऍक्टिंग करता? म्हटलं ऍक्टिंग करताना आम्ही दारू पिऊन करत नाही. सो ती ऍक्टिंग असते, अभिनय असतो तो. सो त्यामुळे जीव तोडून त्या तिकडे असं दाखवलं की तो अट्टल दारू असतो. तसंच या इथे दाखवताना सुद्धा खंडेराय सुद्धा त्याच ह्यानी असायला पाहिजे, लोकांना ते देव दिसायला पाहिजे. सो ते करताना पहिलं काय केलं असेल तर पहिलं जाऊन जेजुरीला जाऊन आलो. त्यांना म्हटलं तुमचं स्वरूप साकारतोय, मी जो काय प्रयत्न करतोय तो खारीचा वाटा असेल, पण मुलाचा जो सेतू आहे तो तुम्ही बांधायचा आहे. आणि तो त्यांनी बांधून घेतला. सो ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांवरच अवलंबून असतात. त्यांना आवडलं तर त्यांना आवडतं, त्यांना नाही आवडलं तर आपण प्रयत्न करतो त्यांना कसं आवडायला पाहिजे ते. सो हे दोन ज्या गोष्टी आहेत ना त्या एकत्र केल्या त्या प्रेक्षकांमुळे झाल्या. अगदीच. पण मी जेव्हा बऱ्याच कलाकारांचे इंटरव्ह्यू घेते पौराणिक मालिकेसाठी, तेव्हा ते मला नेहमी सांगतात की या भूमिकेसाठी ना मी नॉनव्हेज सोडलं, या भूमिकेसाठी मी ही गोष्ट सोडली, किंवा मी ही गोष्ट नाही करत आहे जस्ट बिकॉज मी या भूमिकेत आहे. इथे जेव्हा मी येते तेव्हा काय सांगाल? छत्रपती शिवाजीराजे एकदा जात असतात, संत तुकाराम महाराजांचं त्यांना काही ओवी ऐकायला येतात, कीर्तन चालू असतं त्यांचं. ते तिकडे जातात, तिकडे तल्लीन होतात. त्यांना सांगतात की बस मी सगळं सोडलेलं आहे, मी आता इथे तुमच्या इथे, कारण तुम्ही जो करताय तो परफेक्ट धर्माचं पालन करताय, मला तुमच्या इथे राहायला आवडेल, हे धर्माचं परफेक्ट पालन आहे. तर त्या संत तुकाराम त्यांना म्हणतात की आम्ही जो धर्माचा प्रचार करतोय किंवा आम्ही ज्या गोष्टी लोकांना सांगतोय ते आम्ही निर्धास्तपणे सांगू शकतो. आम्ही आमचा धर्म करतोय, पण आम्हाला निर्धास्तपणे सांगता यावं यासाठी तुम्ही जे कष्ट घेताय, तुम्ही जी लढाया करता तो तुमचा धर्म आहे. सो आम्ही आमचा धर्म करतोय, तुम्ही तुमचा धर्म बरोबर करताय, शेवटी एकच ते धर्म आहे. त्यामुळे तुम्ही जे काही युद्ध करता ते बरोबर आहे, आम्ही जो काही धर्माचा प्रचार करतो ते बरोबर आहे, आम्ही आमचा धर्म पाळतोय, तुम्ही तसाच तो धर्म पाळताय. सो तसंच आहे, जेव्हा मी खंडेराय साकारताना मसल्स तर चांगले दिसायला पाहिजे ना. खंडेराय काय म्हणतात त्याला, असं ते रांगडे दिसायला पाहिजे. सो पहिल्यापासूनच आमच्या घरामध्ये नाही म्हटलं तरी नॉनव्हेज वगैरे व्हायचं तसं. आणि माझा वर्कआउट सुद्धा हेवी असल्यामुळे ते मसल्स रिकव्हरी व्हायला पाहिजे. माझे खूप चांगले मित्र आहेत जे फार वेगळ्या खूप चांगल्या लेवलला गेलेले आहेत. संग्राम चौगुले जो मिस्टर वर्ल्ड आहे, सो तो म्हणतो की अरे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला लागतात, कारण आपला धर्म आहे की चांगलं स्ट्रक्चर कमवायचं आणि भारताचं नाव पुढे करायचं, दॅट्स इट. सो त्यामुळे जेव्हा खंडेराय साकारताना सगळ्यांना माहिती आहे रात्री 12, 1, 2, 3, 4 किती पण वाजता मी वर्कआउट करायचो. सो झोप सुद्धा पुरेशी मिळायची नाही. मग ते न्यूट्रिशन्स चांगलं मिळालं पाहिजे. प्रोटीन सप्लिमेंटवर तुम्ही किती डिपेंड्स राहणार. सो त्यासाठी तुम्हाला एग्स वगैरे ह्या गोष्टी हव्यातच. सो त्या मला खायला लागायच्या. पण एवढं सांगायचो की मी वार नक्कीच पाळायचो, मी जे देवाचे वार आहे ते पाळायचो, चतुर्थी पाळायचो वगैरे सगळ्या गोष्टी. पण जेव्हा मला जमेल तेवढा मला नॉनव्हेजचा इंटेक घ्यायलाच लागायचा, का तो मसल रिकव्हरीसाठी. मग ते खंडेराय तिकडे हट्टेकट्टे दिसायला पाहिजे. सो त्यावेळी तो खंडेराय साकारताना कधी मी इमेजमध्ये अडकेन किंवा मारुतीराय साकारला, बजरंग साकारला तेव्हा इमेजमध्ये अडकेन असं कधी वाटलं नव्हतं. कारण परत एकदा सांगतो की मायबाप रसिक प्रेक्षकांना ते ऍक्सेप्ट करत असतात. जसं त्यांनी सम्राटरावला ऍक्सेप्ट केलं तसंच त्यांनी खंडेरायानं सुद्धा ऍक्सेप्ट केलं, तसंच त्यांनी डॉक्टर डॉनला सुद्धा त्याच यांनी ऍक्सेप्ट केलं. जो मिश्किल होता, मजा करायचा, तो सुद्धा आवडायचा. आणि तेच आता साऊथमध्ये माझा कंसा राजू लोकांना आवडलेला आहे, माझी पहिली टॉलिवूड मूवी. दुसरी आता रॉबिनहूड मूवी माझी आता चांगल्या जम धरती आहे ती. सो त्याच्यामधला सुद्धा सॅमी जो आहे तो लोकांना आवडतोय. सो ते पौराणिक नाही आहेत तरी पण लोकांना आवडतात. सो त्याचे एकच कोट करावं असं वाटतं मला. माझे गुरु प्रसादजी पंडित ते म्हणतात की कलाकाराने नेहमी स्वच्छ पाण्यासारखं असावं. जो रंग, ज्या कॅरेक्टरचा रंग त्याच्यामध्ये आपण टाकू त्या रंगाचं ते पाणी व्हायला पाहिजे. मग तो सम्राटराव साकारताना मी तो राखाडी रंग त्याच्यामध्ये टाकला, ती ग्रे शेड झाली. देवयानी संपल्यानंतर ती ग्रे शेड आहे ती बाजूला काढली, स्वच्छ पाणी झालं, मी स्वच्छ तो देव झालो. आणि त्याच्यामध्ये खंडेरायांचा तो पिवळा रंग त्याच्यामध्ये भंडाऱ्याचा रंग ओतला, तो पूर्ण भंडारमय झाला, पूर्ण पिवळा झाला. नंतर खंडेराय पूर्ण केलं, तो भंडारा त्या पाण्यावरनं इथे आहे पण त्या पाण्यावरनं बाहेर काढला, तसंच ते स्वच्छ पाणी राहिलं. आणि नंतर त्याच्यामध्ये डॉक्टर डॉनचा रंग ओतला. सो कलाकाराने नेहमी स्वच्छ पाण्यासारखं असावं. जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचा त्यांनी तो रंग त्याच्यामध्ये टाकायचा आणि परत बाजूला काढायचा. अगेन माझा प्रश्न असेल, हे स्वच्छ पाणी पुन्हा तयार करणं कसं जमतं? हा स्विच ऑन स्विच ऑफचा जो खेळ आहे तो फार डिफिकल्ट आहे.
खूप कठीण. जेव्हा पहिली टॉलिवूड मूवी करायचं ठरवलं त्या पहिल्याच दिवशी जेव्हा ते सगळं बघितलंय, ते डायलॉग्स बघितले, मी म्हटलं बस. मी माझ्या डायरेक्टरला सुद्धा म्हटलं की अर्जुन करू रिटर्न फ्लाइट का किए बोला, मैं क्विट करने वाला हूं. मला जमतच नव्हतं ते, असं वाटत होतं. कारण त्यांचं एकतर भाषा त्यांची वेगळी, आपल्यापेक्षा अभिनय त्यांचा थोडा लाऊड, हे सगळं तो माहोल, काय बोलतात काही कळत नव्हतं लिटरली. म्हणजे एखादा साऊथ इंडियन माणूस इथे आल्यानंतर आपण जे काय बोलतो ते त्याला कळणार नाही, तो कसा बाजूला असतो तसा मला त्या दिवशी वाटलं. पण तिकडची लोक खूप प्रेमळ आहेत. त्यांनी सगळे म्हणजे एकत्र आणलं मला. त्याच्यानंतर खूप छान असे श्रीधरदा मला तिथे भेटले, ज्यांना हिंदी, इंग्लिश, थोडीशी मराठी. सो त्यामुळे ना त्या गोष्टी सोप्या गेल्या. पण तेव्हा मात्र ना तो जो रंग त्या तिकडे टॉलिवूडचा रंग भरताना, बापरे, प्रचंड भीती वाटली होती, खूप कष्ट. ते अजून सुद्धा मी तो दिवस मला आठवतो, की आठवला तरी हे वाटतं की अरे बापरे. पण पहिली मूवी झाली, दुसरी मूवी झाली. सो ट्रान्झॅक्शन आपण जे करताना खूप कष्ट घ्यायला लागतात, प्रचंड कष्ट. स्लीपलेस नाईट लिटरली. कारण जेव्हा शूट असायचं त्याच्या आदल्या रात्री पूर्ण तो रट्टे मारत बसायचो मी, काही कळायचं नाही. अगदीच. पण हाच मुद्दा आम्हाला हे हवा आहे की काय सांगाल टॉलिवूडबद्दल. कारण का इतके बॅक टू बॅक 2 चित्रपट जेव्हा तुम्ही करता, मराठी, बॉलिवूड, नंतर आता टॉलिवूड, काय असतं आम्हाला ना खूप तिकडचं फॅसिनेशन असतं. आम्ही इथे पुष्पा बघतो जो हिंदीत डब केलाय, आम्ही इथे RRR बघतो जो इथे डब केलाय. इकडचे लोक इतके त्याला उचलून धरतात आणि आपण असंही ऐकतो की तिकडचे लोक फार लॉयल आहेत त्यांच्या चित्रपटांना आणि त्यांच्या भाषेला घेऊन. तुम्हाला किती जाणवलं? म्हटलं ना की माझा पहिला मूवी जेव्हा रिलीज झाला तेव्हा मी ॲब्सोल्युटली गॅसवर होतो की काय होईल. पण लोकांनी त्या तिकडे एवढं ॲक्सेप्टन्सी. पहिली गोष्ट, आदिपुरुष जेव्हा तिथे हिट झाला ना त्याच्यानंतर मला ही मूवी मिळाली. सो आदिपुरुषचा बजरंगा लोकांना एवढा तो त्या तिकडे प्रेमळ वाटला की अजून सुद्धा मला मेसेज येतात की आम्हाला हनुमंतडू बोलतात, आम्हाला हनुमंतडू, की आम्हाला बजरंग म्हटलं की आम्ही तुम्हीच डोळ्यासमोर येतात. जसं आपण खंडेरायांबद्दल बोलतो. एअरपोर्ट पासूनच सुरुवात झाली होती की लोकांनी ओळखायला की हा. सो कुठेतरी वाटलं आपण जे केलं ते मनापासून जे केलेलं आहे ना ते लोकांपर्यंत पोहोचतंय. सो तिकडची जी लोक आहेत ना ती खूप तुम्हाला उचलून धरतात, अक्षरशः तुम्हाला ते देवासारखंच मानतात. आपण सुद्धा आहोत इमोशनल, आपली मराठी माणसं तेवढीच इमोशनल आहेत, पण आपण प्रॅक्टिकल सुद्धा आहोत. पण ती लोक एवढी इमोशनल आहेत ना की जसं खंडेरायांना बघून लोकांना, किंवा माझं खंडेरायांचं स्वरूप बघून लोकांच्या ज्या भावना आहेत ना तशाच त्या प्रत्येक आर्टिस्ट बद्दल, प्रत्येक हिरो बद्दल त्यांच्या भावना आहेत. सो त्यामुळे तिकडचं जे वातावरण आहे ना ते एवढं प्रेमळ असं वातावरण आहे. आणि म्हणूनच माझी आता दुसरी मूवी रिलीज झालेली आहे, हिंदीमध्ये रिलीज होईल ती, त्या तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल काय एक्झॅक्ट केलंय ते. सर माझा प्रश्न असा आहे की मराठी सिनेसृष्टीत काम करत असताना आणि साऊथमध्ये काम करत असताना दोघांमध्ये मला तफावत काय जाणवली, आणि तुमच्या आयुष्यात साऊथ सिनेसृष्टीतून तुम्ही काय शिकलात, की म्हणजे काय घेण्यासारखं होतं? जसं म्हटलं ना तर कुठे गेलं ना शेवटी माहोल काय असतो तो आपल्यावर असतो. मी तिकडे गेलो, मी समजा अंकिताबरोबर बोलत, अंकिता माझी बोलणार. मी गेलो तिकडे, अंकिताशी मी बोलणार तर अंकिता माझी बोलणार नाही कदाचित. तसंच असतं, ते सगळं आपल्यावर जे असतं ना ते सगळं आपलं रिफ्लेक्शन असतं. तर मी गेल्यानंतर मी कधीच स्पॉट हा शब्द मी कधीच तिथे वापरत नाही. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाला नाव दिलेलं असतं. सो अगदी प्रेमाने नाव दिलेलं असतं. सो ते नाव मी शोधत असतो. सो त्यात नावाने हाक म्हणाला की पहिली गोष्ट की त्यांना तर चांगलंच वाटतं, त्यांच्या आईवडिलांना असं कुठेतरी चांगलं वाटत असेल, हा अरे आपण आपल्या मुलांना जे नाव दिलं ना ते सार्थकी झालेलं आहे. सो मी तिकडे गेल्यानंतर सगळ्यांना पहिल्यापासून नावाने हाक मारतो आणि अरे तुरे वगैरे सगळं होतं. त्यामुळे ते फार फॅमिलीसारखं होऊन जातं. सो अजून सुद्धा असं आहे ना की जी लोक रॉबिनहूड आता रॅन्डमली बघतायत, त्यांचे रिलेटिव्ह मला फोन यायला लागतात त्यांचे की सर हमने देखा, बहुत बढ़िया मूवी लाईक दॅट. सो त्या तिकडे गेल्यानंतर मला असं वाटलं नाही की मी महाराष्ट्रापासून दूर गेलोय किंवा काय. सो तिकडनं घेण्यासारखं हीच गोष्ट आहे, जे आपण महाराष्ट्रीयन लोक जे आपल्या एकमेकावर प्रेम करतो तशीच ती लोक प्रेम आहे. फरक मला काहीच जाणवला नाही. लँग्वेजचा मात्र जबरदस्त फरक जाणवला. कळायचंच नाही, असं असायचं अरे काय चाललंय. त्यासाठी तुम्ही कशी वेगळी अशी विशेष मदत घेतली का? हा, डायलॉग्स बद्दल मी काही बोलणार नाही, ते माझं सिक्रेट आहे.
एक आहे शेवटी प्रत्येक शब्द आहे तो भले त्याची अक्षरं बदलली असली तरी त्या भावना सेम असतात. त्या त्याने घेतल्यानंतर तुम्हाला बरोबर ते मिळत जातं. आणि एक आहे खरंच नाही की खूप कष्ट आहेत, प्रचंड कष्ट आहेत. मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये आपण काय म्हणतो त्याला व्यक्त होऊ शकतो. आपल्याला शब्द शोधायला लागत नाहीत. किंवा एखादा डायलॉग दिला तर तो डायलॉग तसाच्या तसा आपण नाही म्हटलं तरी चालेल, आपल्याला जोडता येतात पुढे मागे शब्द. तिथे नाही ना, तिथे तुम्हाला सगळे एवढे मोठे डायलॉग तसेच्या तसे तोंडपाठ करून मी त्या तिकडे करायचो. सो त्यासाठी स्लीपलेस नाईट, आदल्या रात्री पूर्ण घोकमपट्टी असायची माझी. खूप 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 कष्ट आहेत, खूप कष्ट आहेत. म्हणजे तो अजून एक हे बोल चॅलेंजिंग असताना या इंडस्ट्रीकडे येण्याचा तुम्ही निर्णय कसा घेतला आणि ही सुरुवात तुमची टॉलिवूडकडे कशी झाली? पहिली गोष्ट अशी कसं आपण स्वतःला एक्सप्लोर करणं खूप गरजेचं असतं काजल. सो त्यामुळे जसं आदिपुरुष माझ्या पारड्यात आला, आदिपुरुष बजरंगाची सेवा झाली, प्रभू रामचंद्राची सेवा झाली. सो त्याचंच फळ म्हणून कदाचित मला तिकडनं कॉल आले. मी स्वतःहून नाही त्यांना अप्रोच झालो. मला त्यांच्याचकडनं आले की असं असं आम्हाला हे कॅरेक्टर हवंय ज्याच्यामध्ये स्वॅग आहे असं तसं. मला ज्या काही 3-4 ऑफर्स आल्या त्याच्यापैकी ती एक ऑफर ऍक्सेप्ट केली. आणि त्या ह्यानी जसे काय म्हणतात वर्कशॉप्स होत गेले त्यांच्याबरोबर, लुक टेस्ट होत गेला, ते कॅरेक्टर कळत गेलं. आणि नंतर मग जे आपण बोलतो ना की शब्द वगैरे त्याच्यामध्ये मग खेळायला लागलो मी. सो एवढंच सांगतो की प्रचंड कष्ट आहेत त्या तिकडे. सो मी त्या तिकडे स्वतःहून नाही गेलो, त्यांनीच मला बोलवलं आणि एक एक गोष्टी चालू आहेत. बरं, मराठी मूवीबद्दल सांगायचं तर हार्डली माझ्या एकच मूवी झालेली आहे. मला मराठीमध्ये नाही बोलवत यार. सॉरी मराठी चित्रपट सृष्टीसाठी म्हणतोय मी बऱ्याच जणांना फोन करतो की मला मराठी करायचं. मला टॉलिवूडवाले बोलवतात, मला बॉलिवूडवाले बोलवतात. प्लीज मला माझ्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये सुद्धा काहीतरी. पण खरंच याची खंत आहे की जिथे मी इतकं मोठा झालोय किंवा म्हणजे मी जिथे जी माझी मायभूमी आहे, जी माझी कर्मभूमी आहे, तिथे असं होतं ना की अरे मला हा रोल मला बोलवला असं तर मी केला असता. कदाचित काय माहिती, आपली सुद्धा प्रतिभा खूप मोठी आहे मराठीची. सो तिथपर्यंत मला पोचणं अजून कठीण आहे. मला तेवढं पोचायला पाहिजे तर तो अभिनय कदाचित लोकांपर्यंत पोचेल. म्हणून कदाचित शेवटी डिरेक्टर हा आपल्याला त्या प्रोजेक्टला डिरेक्शन देणार असतो. सो त्याच्या मनात ते कॅरेक्टर असेल, ते कॅरेक्टर कदाचित मी करू शकत नसेल तर तुम्हाला कशाला बोलवेल, बरोबर ना. सो मी स्वतःला त्यासाठी डेव्हलप करतोय की मला ते स्वतःहून सांगतील हा तू हे कॅरेक्टर करू शकतोस, आता तू तू आता 10वी मध्येस आणि आम्हाला तू 15वी मध्ये हवायस. सो मी अजून कुठेतरी 7वी-8वी मध्येच तास पडतोय. सो मी काही करून 10वी मध्ये जाणार, बोर्डामध्ये येणार, 12वी करणार, 15वी करणार, तिथे सुद्धा मी टॉप राहणार आणि मग माझ्या डिरेक्टर सांगणार हा तर मला मराठी चित्रपटामध्ये घ्या. किंवा कदाचित त्यानं मी परवडत नसेल. नाही, पण मी एवढंच सांगेन की मी समजा चांगलं प्रोजेक्ट असेल मराठीचा घ्या तर मी नक्कीच कॉस्ट सेकंडरी ठेवेल. तुमचा हा स्वॅग तुमच्या फिजिक्समधून दिसतो, तर ही व्यायामाची आवड तुम्हाला कधीपासून झाली किंवा प्रेरणा कुठून मिळाली हे विचारायला आवडेल. मी मध्ये एक पोस्ट केलं होतं, ओंकार, एक पोस्ट केलं होतं मी की माझा 17 वर्षाचा फोटो होता. 17 years मी अँड 17 inches आर्म विथ मी, असं ते समथिंग त्याच्यात काय ते होतं की आय एम विथ 17 inches आर्म्स वगैरे. सो 17 वर्षापासून मी वर्कआउटला सुरुवात केली होती आणि लहानपणापासून मला सुपरमॅन, हीमॅन, बॅटमॅन इनफॅक्ट अजून सुद्धा प्रचंड आवडतात. हे मी माझ्या शाळेच्या शर्टवर मी आता सुपरमॅन एम्बॉस करून घेतला होता, ज्याच्यावर मला खूप शिक्षा मिळाली होती. सो एवढं सुपरमॅन फॅसिनेटिंग आहे मी. माझ्याकडे मी 6वीत वगैरे असेल तेव्हा हीमॅन मिळायचं ना अगोदर लिओचे, तो हीमॅन अजून सुद्धा आहे. काल सुद्धा रात्री मी तो बघितला रे हा. सो एवढे ते प्रॉपर मी त्या फिगर्स ठेवलेल्या आहेत तशा. सो मला वाटायचं की आपण सुद्धा असं बॅटमॅन सारखं, सुपरमॅन सारखं, हीमॅन सारखं व्हावं. पण कॉमन बघायचं होतं त्यांचं स्ट्रक्चर, की त्यांचे मस्त शोल्डर्स आहेत, बायसेप्स आहेत, त्यांचे जे काही फिजिक आहे ते जबरदस्त आहे, तर आपण तसं करायला पाहिजे. सो मी तेव्हा बघायचो, पण लहान मूल काय लक्षात यायचं नाही. जेव्हा अक्कल यायला लागली तेव्हा कळलं की हा आर्नल्ड श्वार्झनेगर, सिल्व्हेस्टर स्टॅलोन हे तसे दिसतात. जेव्हा आर्नल्डचं तेव्हा कॉनन द बार्बरियन मूवी आला होता. सो त्यांनी काय केलं तर वर्कआउट केला. मग मी जिममध्ये जायचो.
मग अगोदर पहिले घरी करायचो, मग तेव्हा ते जे तेव्हापासून जे पॅशन आहे ते अजूनपर्यंत आहे. मग काल माझं जे पर्पजफुली रेस्ट असते ती, अदरवाईज परवा माझा रेग्युलर वर्कआउट, हेवी वर्कआउट झालेला आहे. सो तेव्हापासून आतापर्यंत वर्कआउट सुटलेला नाहीये, सोडणार पण नाही. सो ते जे आहे ना, कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे. जिममध्ये जाणं एक अशी गोष्ट आहे ना की जी खूप कंटाळवाणी असू शकते, कारण आपण तीच गोष्ट सातत्याने एवढी वर्ष करत असतो. सो त्याची पॉझिटिव्ह गोष्ट एकच असते की आपण जेव्हा स्वतःला आरशात बघतो तेव्हा आपण चांगलं दिसतो हे बाबा. सो ही पॉझिटिव्ह गोष्ट, त्या पॉझिटिव्ह गोष्टीसाठी एवढी वर्ष झटत असतो आपण. सो म्हणून म्हणतो की फिजिक जे चांगलं जे आहे वगैरे ते 17व्या वर्षापासून केलेली ती मेहनत आहे. पण सर, खंडेरायाची भूमिका तर प्रेक्षकांना आजही आवडते. एक पौराणिक आणि तुमचं असं एक कनेक्शन झालं आहे असं आम्ही बघतोय, आणि ते प्रेक्षकांना फार आवडत असताना जेव्हा आपण अशा भूमिका साकारतो तेव्हा खऱ्या आयुष्यात कोणत्या गोष्टींचं भान जपत असतो? मी प्रचंड, एक मिनिट मी नाव विसरलो, सो सॉरी. नीलम. नीलम, अरे नीलम, अरे काय असं कसं होईल. सो उलट नंतर नीलम म्हणजे ब्लू सॅफायर ना. सो नीलम काय माहितीये की मी पहिल्यापासूनच देवभोळ आहे, देवाला प्रचंड मानतो. म्हणजे आता सुद्धा उदयगांबे सिरियल करताना त्या तिकडे शिवलिंग असायचे, एक मोठं शिवलिंग असायचं, एक छोटं शिवलिंग असायचं. सो कुठे गेलो तरी आपण प्रत्येकामध्ये देव शोधतच असतो ना. सो ते शिवलिंग बघितल्यानंतर का कोण असतो 2-3 दिवसानंतर ते चांगलं दिसण्यासाठी त्याच्यावर पाणी ओतलं जायचं. तो वरती ते अभिषेकासाठी ते भांड असायचं, त्याच्यावरनं तो अभिषेक होत असायचा. सो म्हटलं एक दिवस मी हे केलं आणि एवढं मनापासून वाटलं की आत्तापर्यंत शेवटच्या एपिसोडपर्यंत मी तेच करत होतो की जाऊन सकाळी जायचं. ते रिच्युअल झालं होतं, परंपरा झाली होती की जायचं, त्या शिवलिंगावर अभिषेक करायचं, बेलपत्र व्हायचं, पांढरफुल व्हायचं, नमस्कार करायचा. ते जे शिवलिंग होतं ते कसलं थर्माकोलचं, प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे असेल, पण त्याच्यामध्ये सुद्धा देव शोधला जायचा. आपण असेच आहोत. सो त्यामुळे हे जे काही स्वरूप साकारताना जिथे आपण त्या थर्माकोलमध्ये देव बघतो तर तिथे साक्षात समोर आपण स्वतःला बघत असतो. सो ते दैवत्व त्याकडे दिसत असतं. एवढं डे नाईट शूट असायचं, रात्रभर शूट केलं जायचं, डोळे सुजले जायचे, पण तरी ते स्क्रीनवर कधी दिसले नाहीत. त्याला 2 कारण आहे की म्हणजे आमचा धनू जो मेकअप करायचा, धनंजय, आणि दुसरी गोष्ट कदाचित खंडेरायांना असं वाटत असेल किंवा कदाचित त्या जमदग्नीनं असं वाटत असेल किंवा महादेवांना की आपलं स्वरूप चांगलं दिसावं. सो ही भावना कॅरी करत होतो ना, म्हणून कदाचित त्या कॅरेक्टर्स किंवा त्याचं स्वरूप चांगलं दिसत असेल. त्यामुळे जेव्हा आपण असे स्वरूप साकारतो तेव्हा प्रचंड मोठी जबाबदारी असते आपल्यावर. ती जबाबदारी हीच की लोकांना आपण ती भावना ती जपणं गरजेचं असतं. सो म्हणून मी त्यांना पूर्ण सरेंडर होतो. म्हणजे जे कॅरेक्टर करायचं देवाच्या ह्यानी त्यांना पूर्ण सरेंडर व्हायचं. मारुतीराया म्हणजे बजरंग साकारताना सुद्धा लहानपणापासूनच मी मारुतीच्या मंदिरात जायचो माझ्या वडिलांबरोबर. सो त्यामुळे त्याच्या प्रती एक वेगळीच म्हणतो आपण देवाची भावना तर आहे, पण मैत्रीची भावना की लहानपणी सांगायचो ना, हा मारुती बाबा मला उद्या ते चॉकलेट मिळायला पाहिजे, हा तर संडे आहे मला चॉकलेट मिळते. सो तेव्हापासूनची जी कनेक्टिव्हिटी ना ती आहेच. सो म्हणून अशी स्वरूप साकारताना त्याला पूर्ण सरेंडर व्हायचं, बस दॅट्स इट. हीच मोठी जबाबदारी असते. पण सर, जसं आता तुम्ही म्हणालात की बाबांसोबत मंदिरात जायचो, आणि जसं मगाशी म्हणालात की लहानपणापासून बॅकस्टेजला नेहमी असायचो, जेव्हा या क्षेत्रात आले तेव्हा कुटुंबाचा कसा पाठिंबा होता? अजिबात नव्हता. बापरे, माझ्या घरी तर फुल म्हणजे महाभारताची युद्ध व्हायची आमच्या घरी लिटरली. हा, माझे वडील स्टेट बँकमध्ये डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटिंग मॅनेजर होते. ते क्लास 1, 2, 3, 4 खूप उच्च पदावर होते ते. सो त्यांचं म्हणणं एकच असतं की बघ, एज्युकेशन घ्यायचं, बँकमध्ये जॉब करायचं की अशा याच्यामध्ये. म्हटलं मला जॉब नाही जमणार हो, आणि मला ह्याच्याकडे यायचं होतं, म्हणजे ॲक्टिंगकडे यायचंच होतं. सो त्यामुळे वडील खूप ओरडायचे. आजूबाजूचे जे काही रिलेटिव्ह ते सुद्धा त्यांना सांगायचे, हे मृगजळ आहे, असं असतं का, असं नसतं वगैरे. म्हणजे ठीक आहे. सो ते स्ट्रगल जे आहे ना, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगलपेक्षा मला घरी जास्त स्ट्रगल करायला लागला. सो तो पिरियड माझा जास्त मोठा होता. कदाचित तो पिरियड मला समजा पोषक असता, समजा घरच्यांनी थोडा सपोर्ट केला असता तर कदाचित मी अगोदर म्हणजे 10 वर्ष अगोदर मी इंडस्ट्रीमध्ये आलो असतो. सो घरच्यांकडनं सपोर्ट नव्हता. आणि मला उलट तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल ना तर ती तुम्ही दाबून नका ठेवू.
पहिले बघा, स्वतःला त्या आखाड्यामध्ये ठेवा की आपण कुठे आहोत काय ते, आणि मग त्याचा पिछा करा. आणि मॅनिफेस्टेशन वगैरे गोष्टी आत्ता आल्या. मी तेव्हा बघायचो, मला ते अजून सुद्धा आठवतं, झीचं जे म्युझिक आहे ना, झी गौरवचं, मी बऱ्याच वेळा असं कानात ते ऐकून माझ्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये की ते वाचतंय, मी जातोय अवॉर्ड घ्यायला हे. सो आता बघतो तर माझ्या घरी ते अवॉर्ड आहे सुद्धा. सो मॅनिफेस्टेशन हा शब्द आत्ता आला, तेव्हा एक ते दिवा स्वप्न असायचं. सो ते बघत राहायचो आणि ते पहिले खरं करायचं. दॅट्स इट. मग स्ट्रगल तुम्हाला घरी करायला लागो, नाही तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये. पण एक घरच्यांसुद्धा नीलम बरोबर असतं, त्यांना त्यांचं मूल एक चांगल्या ठिकाणी राहावं असंच हवं असतं. जेव्हा मला ह्या एक मालिका मिळत गेल्या तेव्हा माझ्या वडिलांसारखा सुखी माणूस आणि आनंदी माणूस कोणीच नव्हता. मग आता जेव्हा इतकं यश मिळाल्यानंतर आई बाबा किंवा कुटुंबियांकडून कसा प्रतिसाद मिळतोय? आणि ती आता म्हणजे आता तुम्ही पहिला जो स्ट्रगल पिरियड होता तो आता नाहीसाच झालाय कुटुंबाकडचा, मग त्यांचं काय मत असं, त्यांचं ते काय? कसं असतं स्नेहा की कुटुंबाकडचा जो स्ट्रगल असतो तो कायमच असतो. कारण त्यांना आपण 10वी झाली, 12वी कधी करणार, 12वी झाली, ग्रॅज्युएट कधी होणार. सो तसं असतं, त्यामुळे तो स्ट्रगल असतोच, नाही असं नाही. पण आता माझी रेग्युलर ती मी नेहमी बोलतो ती एनसायक्लोपीडिया आहे. ती त्या दिवशी सांगत होती घरी होतो मी, अरे ही बघ ही गिरिजा आहे का रे, ती जयमलाच रिपीट टेलिकास्ट बघत होती. म्हटलं बघितलं मी, अगं हो हे गिरिजा आहे, गौरी. म्हणजे तिला सगळ्या गोष्टी माहित आहेत की तिचं नाव गौरी असेल किंवा गिरिजा आहे तिचं खरं किंवा हे, ह्या सगळ्या गोष्टी. सो ती जेव्हा बघत असते ना, ती जबरदस्त क्रिटिक्स आहे, क्रिटिक्स ती चांगलं करते. सो ती चांगलं झालं चांगलं बोलते, वाईट झालं तर वाईट बोलते. आता जमदग्नींचा जो एपिसोड होता, सो मी जाऊन आमचं ते वायफाय वगैरे बंद करून ठेवलं होतं का तर तिने ते बघू नये अशा ह्याच्यात. तिने मोबाईलवर बघितलं नंतर, चांगलं केलंस तू. म्हटलं मला जरा जीव आला, कारण शेवटी स्वतःच्या मुलाला त्या अवस्थेत बघणं हे. सो घरी कौतुक सुद्धा केलं जातं आणि हे सुद्धा मित्रपरिवारामध्ये सुद्धा कौतुक असतंच तसं. पण एक आहे की शेवटी मित्र आपले मित्र असतात. तुम्ही किती कुठल्या काही करा वगैरे, किती मोठे झेंडे लावा, तुम्हाला संध्याकाळी त्यांच्या वजन लक्षात ठेवायचं. या सगळ्यामध्ये याचं मी हे सांगेन ना की हे कधी आम्ही करायचो ते सांगतो. या सगळ्यामध्ये पत्नीचा पाठिंबा कसा राहिला या संपूर्ण प्रवासामध्ये? कारण एक कलाकार म्हटल्यावर फायनान्शियल तेवढं स्टेबल असणं गरजेचं असतं. तर ह्या अप्स डाऊन्स मध्ये तुमच्या पूर्ण लाईफचा ऍज अ वाईफ म्हणून काय? ती परफेक्ट कंट्रोलर आहे, गव्हर्नर आहे ती परफेक्ट. कारण कांचन, आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि त्याच्यानंतर आम्ही कॅम्पमध्ये एकत्र आलो. मग आमचं लवली अरेंज मॅरेज झालं, मग अरेंज मॅरेज, लवली अरेंज मॅरेज झालं वगैरे. सो तिला हे पॅशन माझं माहित होतं. पण एक जबाबदारी तेव्हा माझी सुद्धा होती की माझ्या कुटुंबाकडे लक्ष देणं. सो 12 वर्ष मी पॅरामेडिकलला होतो. मी हे पूर्ण बाजूला ठेवलं होतं आणि 12 वर्ष एक तर मी पूर्ण पॅरामेडिकलला दिलं होतं. प्रचंड अपमान सहन केले, सगळ्या गोष्टी होत्याच त्याच्यामध्ये. पण एक कुटुंब नीट हे व्हावं. निहार माझा मुलगा, तो त्याचं एज्युकेशन होतं, तो आता नीट झाला, सगळं झालं. त्याच्यानंतर मग मी याकडे रिझाईन केलं आणि इकडे आलो. तर तीच मला म्हणाली रिझाईन करताना की तू हे कितपत करणार आहेस पॅरामेडिकलला, तुझं पॅशन कधी त्यासाठी तू कधी वेळ देणार. सो आम्ही सर्टन एक पिरियड ठरवला की आम्ही फिनान्शियली आम्ही गोष्टी मॅनेज करू शकू वगैरे. तेव्हा मी रिझाईन केलं. बेसिकली तो खूप मोठा निर्णय होता, कारण तुमचा दर महिन्याला येणारा जो पगार आहे मोठा, तो पगार कुठेतरी थांबणार होता. सेव्हिंग होतं, सगळं होतं त्याच्यात. एकदा तर मला माझी बाईक सुद्धा विकायला लागली होती. मी माझी पहिली बाईक घेतली होती, ती 14,000ला विकली होती ती मी. सो टेरेस जाऊन खूप रडलो होतो, कारण म्हणजे मला बाईकवर प्रचंड प्रेम. सो ती मला तेव्हा बोलली होती की आता आपल्याकडे समजा, कारण आम्हाला तेव्हा कोणाकडनं सपोर्ट घ्यायचा नव्हता, आमच्या रिलेटिव्हकडनं किंवा आई वडिलांकडनं कोणाकडनं सपोर्ट घ्यायचा नव्हता. मी माझ्यानी करतोय तर मला माझ्यानीच करायचं होतं. सो माझं सध्याचं काय ॲसेट आहे तर ती बाईक होती. सो ती सुद्धा बोलली आपण ठीक आहे, आपण रिक्षानी जाऊ, आपण बसनी जाऊ, काही हरकत नाही. पण देवाची कृपा अशी की ती 14,000 विकली, पण 14 लाखापेक्षा जास्त लाखाची बाईक मी घेऊ शकलो ते तिच्या सपोर्टनी. म्हणून सो तिचा सपोर्ट प्रत्येक वेळी असायचा. फक्त एक आहे की ती टीचर आहे, रोज शाळेत जाते आणि आल्यानंतर माझी शाळा घेते. खूप उदय आहे, मला कंट्रोल करतात नाही कशावर खर्च करावा कशावर नाही. सो त्यामुळे ती नेहमी शाळा घेत असते माझी. एक गरज नाही आपल्याला ह्याची गरज आहे. सो ती ते मॅनेज करत असते.
सर तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की तुम्हाला थांब, मला नाव सांगा प्लीज. संकेत. संकेत हा. सर तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की तुम्हाला हॉर्स रायडिंगची देखील खूप आवड आहे. तर ही आवड नेमकी तुम्हाला कशी हे झाली आणि याचं तुम्ही काही प्रशिक्षण घेतलं होतं का हॉर्स रायडिंगचं? कसं असायचं, मी पहिल्यापासून ट्रेकिंगला जायचो. बऱ्याच वेळा आमचा जो ग्रुप असायचा ट्रेकिंगचा, युनिक ट्रेकर्स किंवा निसर्ग साक्षी पेंटचा, सो त्यांच्याबरोबर गड किल्ले जायचे. मग मोस्टली सॅटर्डे संडे आम्ही गड किल्ल्यांवर असायचो. सो छत्रपती शिवाजी राजे किंवा आमचं राज कशावर जायचो? घोड्यांवर. त्यामुळे घोड्यांवर एक विशेष प्रेम. पुढे राजांचा असं तो अश्वारूढ आपण बोलतो ना, पुतळा बघितला की मस्त वाटायचं, आपण सुद्धा बसूया. सो माथेरानला सुरुवात झाली माझी ती. सो माथेरानला घोड्यावर बसलो, अंदाज आला काय ते, आणि तिथेच आठवडा प्रॅक्टिस करायचो आम्ही. मुलांकडनं प्रॅक्टिस करून घ्यायचो. त्याच्यानंतर त्यांना प्रत्येक ते माथेरानचे पॉईंट्स दाखवले जायचे, वनट्री हिल वगैरे असं तसं. सो ते करताना रायफल शूटिंग माझ्याकडे असायचं. एक पॅनोरमा म्हणून खूप लांबचा पॉईंट असायचा, तो मुद्दाम माझ्याकडे दिला जायचा. का तर म्हणजे म्हणतात ना की एक शिक्षा अशाने. आणि हॉर्स रायडिंग माझ्याकडे असायचं. सो त्यामुळे ते करता करता जी प्रॅक्टिस झाली, तेव्हा मी हार्डली किती एक 16-17 वर्षाचंच असेल तेव्हाच. सो तेव्हापासून किंवा त्याच्यापेक्षाही लहान असेल, सो तेव्हापासून हॉर्स रायडिंगची ती सवय लागलेली आहे. आणि सवय म्हणजे पेक्षा तर पॅशन, म्हणजे कुणीतरी हार्ले डेव्हिडसन ठेवली आणि घोडा ठेवला तर मी घोडा पकडेन त्या तिकडे. सो तेव्हापासून आणि आत्तापर्यंत ते पॅशन कंटिन्यू आहे. आता जर रिसेंटली मी काही फोटोज अपलोड केले होते, मोस्टली मी शक्यतो करत नाही, पण ते केले होते रेग्युलर अलिबागला किंवा कुठे बाहेर गेलो, कधी महाबळेश्वरला किंवा हे, तर कव्हर करायचं, घोड्यावर रपेट मारायची, त्या तिकडे दौडवायचा घोडा, त्याचा आणि माझा दोघांचे घाम काढायचा आणि शांत व्हायचा. सर तुम्हाला हॉर्स रायडिंग जास्त आवडते की बाईक चालवायला जास्त आवडते? दोन्ही रे. आई आवडते का बाबा आवडते? तसं आहे ते. सर आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला ट्रेकिंगची आवड आहे, तर आत्ताच्या यंग जनरेशनला तुम्ही काय सांगाल की त्यांनी सुद्धा ट्रेकिंग करायला हवं, म्हणजे त्यांच्यामध्ये आवड कशी निर्माण व्हायला हवी? ओंकार, कसं आहे, मी स्वतः सुद्धा इव्हन चंद्रकोर लावतो का, तर राजांचं एक प्रतीक अशा ह्याच्यात, आणि आपलं मराठमोळे पण जपलं जातं अशा ह्याच्यात. भंडारा सुद्धा लावतो किंवा आपण गंध लावतो तशा ह्याच्यात. बरीचशी मुलं मला दिसतात झेंडे घेऊन हे करून वगैरे, किंवा चंद्रकोर वगैरे लावून, दाढी वाढवून. पण मला असं वाटतं की तुम्ही कधीतरी गड किल्ल्यांवर राहा ना. तशी परमिशन आपल्या इथे सध्या नाहीये, कारण त्याचं कारण सुद्धा असं की गड किल्ल्यांवर खूप प्रमाणात 31 डिसेंबर साजरा केला जातो. मी दर 31 डिसेंबरला माझ्या पोलीस मित्रांबरोबर मी लाईव्ह जात असतो की प्लीज डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, आणि गड किल्ल्यांवर तुम्ही दारू प्यायची नाही. मी स्वतः तिकडे फटकवेन तुम्हाला. मी अगोदर जेव्हा ट्रेकिंग आम्ही रेग्युलर असायचं, तर मी स्वतः बाटल्या फोडलेल्या लोकांच्या, की दारू प्यायला बसलं की बाटल्या फोडायच्या त्या तिकडे, की तुम्ही मला मारा हरकत नाही, पण किल्ल्यांवर दारू प्यायली जाणार नाही. सो आत्ताची पिढी बघतोय मी ना, काही अंशी ती चांगल्या निसं आहेत, पण काही अंशी ती थोडी ह्या नशेच्या आहारी खूप गेलेली आहेत. खूप स्वस्तात गोष्टी मिळतात आणि येते. सो त्यांनी ना ह्या गोष्टी करण्यापेक्षा ना, की आपण बोलतो ना शिवजयंती साजरी करतात, कधीतरी गड किल्ल्यांवर साजरी करा. पण ते गड किल्ले म्हणजे असे असावेत की रेग्युलर जे सगळे जातात त्या तिकडे. मध्ये मी काही फोटोज बघितले, त्याच्यामध्ये ट्रॅफिक लागल्यासारखं लोक होती. ज्या किल्ल्यांवर आम्ही जायचो तिकडे आमच्याशिवाय कोणी नसायचं, तिथे लाईट तर नसायचेच, पण लिटरली आम्ही म्हणजे खाली पायथा आणि वरती आम्ही, ह्याच्यामध्ये कोणीही नसायचं. आणि आता तोच मार्ग पूर्ण लोकांनी भरलेला आहे. तुम्ही जा, पण कधीतरी तुम्ही ना अशा किल्ल्यांवर जा की तिकडे छत्रपती राजांचा पदस्पर्श झालाय, पण कुठल्या लोकांचा जास्त झाला नाही. आणि तुम्ही जाताना हे मनात ठेवा की आपण राजांसाठी जातोय, आपण आपल्या मित्रासाठी, आपण आपल्या मैत्रिणीसाठी जातोय, किंवा तिकडे नाव लिहायला किंवा दारू प्यायला जातोय. नाही, मीच काय, कोणीच तुम्हाला परमिशन देणार नाही. आणि इतरांबरोबर माझं सुद्धा रक्त मग भडकतं त्याच्यामुळे. सो मला हे मुलांना सांगायचं वाटतं की तुम्ही जा. मी स्वतः लहान मुलांना किती आम्ही न्यायचो, आता ती मुलं स्वतःहून जातात वगैरे. सो एवढंच, घरी आपण एवढ्या गाद्या गिरद्यांमध्ये असतो, मऊ उशी असते, कधीतरी ती दगडाची उशी किती मऊ वाटते गड किल्ल्यांवरची, ती अनुभवायला जा. मला खरं अजून सुद्धा माझ्या गाडीमध्ये कॅरीमेट असतेच, स्लिपिंग बॅग असते. कधी वाटलं की चला निघा, जा, एक रात्र काढा गड किल्ल्यावर कुठेतरी किंवा कुठल्या डोंगरावर, या परत. महाराजांचे एवढे किल्ले आहेत, रायगडासह कोणता असं तुमचा आवडता किल्ला आहे जिथे तुम्ही कधीही किंवा कोणत्याही मनात डोकं शांत नसेल किंवा तिथे जाता तुम्ही, असं कोणता किल्ला? एक सांगू की असे प्रत्येक किल्ल्यात, एक सुधागड म्हणून जो आहे पालीला,
जो खरा सरसगड म्हणजे पाली सुधागड म्हटलं जातं, पण सरसगड जो किल्ला आहे ना, जो रायगडासारखाच आहे साधारण, फक्त उंचीनी कमी आहे. नाही तर कदाचित तो राजधानी झाला सुद्धा असता आपला. सो त्याला जो असं टकमक टोक आहे, प्लॅटो सगळं तसंच आहे त्याच्यामध्ये. फक्त त्याच्या आजूबाजूला ना तेलबैला, धनगड, कोरीगड असे किल्ले असल्यामुळे त्याच्यापेक्षा या किल्ल्याचं महत्व थोडंसं कमी आहे. का तर तो किल्ला समजा शत्रूच्या ताब्यात गेला तर हा किल्ला कधी पण पडू शकतो, सरसगड म्हणून फक्त. अदरवाईज तो सरसगड सुद्धा तेवढाच सरस आहे. सो त्या किल्ल्यावर त्या रात्री त्या पत्र्यांच्या त्या शेडमध्ये राहायला जबरदस्त आवडतं. मोस्टली जून जुलैच्या ह्याच्यामध्ये ना तिकडे काजवे खूप येतात, ते बघायला मोस्टली जातो आम्ही त्या तिकडे महादरवाजा होता, तो महादरवाजा पूर्ण बुजला होता. पण डोंबिवलीची एक खूप चांगली संस्था आहे क्षितिज म्हणून. सो त्या ट्रेक क्षितिज संस्थेबरोबर आम्ही तो पूर्ण बुजलेला जो दरवाजा आहे महादरवाजा तो सुद्धा आम्ही मोकळा केला वगैरे. सो सरसगड मला प्रचंड आवडतो. रायगड आवडतो सर. रायगडाशिवाय मी रायगडचा असल्यामुळे माझा वाढदिवस मी रायगडवर केलेला आहे, टकमक टोक रॅपल करताना केलेला आहे. चला बाई माझा वाढदिवस आहे, काय करायचं, चलो टकमक टोक रॅपल करूया. सो रायगड तर आहेच. सर माझा प्रश्न असा आहे की गड किल्ले संवर्धनाबाबत आता जनजागृती बरेच संस्थांतर्फे केली जाते, पण याकडे सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होतंय का, याबाबत तुम्हाला काय वाटतं? मी सांगू, मी यासाठी खूप छोटा आहे, एवढंच सांगतो मी. मला एवढंच कळतं माझ्याकडनं काय गड किल्ल्यांना देता येईल. एवढं सांगता येईल मला की जी काय 4 मुलं आहेत ज्यांना गड किल्ल्यांबद्दल माहिती नाही, एवढं सांगेन एकदा तुम्ही गड किल्ल्यांवर जाऊन या, एकदा तुम्ही राजांचं तुम्ही हे बघा, तिथे अनुभवा की राजे इथे येऊन गेलेले आहेत, की राजे राहिलेले आहे इथे. ती भावनाच आपल्याला फार मोहून टाकते. सो त्यामुळे मी त्यांना सांगू शकेन. बाकी मी सरकारला सांगण्यासाठी मी खूप छोटा आहे ग, मला नाही तेवढे, माझी नाही तेवढे. माझ्या हातामध्ये एक होतं की तो महादरवाजा सरसगडचा बुजलाय ना, तर मी माझा वेळ देऊ शकतो, माझी ताकद, माझा घाम देऊ शकतो मी त्या वेळी, जो मी द्यायचा प्रयत्न करतो. तिथे राहून ते सगळं करून, अक्षर ते चिरे बाजूला करून, त्या मुळी असतात म्हणजे जे नवीन झाडं असतात तर ती कट करायची वगैरे, ते विंचू होता त्या तो बाजूला करायचा जरूर, म्हणजे हे करून परत त्याला त्या ठिकाणी ठेवायचा. का तर शेवटी तो एक जीव आहे. सो ह्या गोष्टी मी करू शकतो. सरकारला सांगणं, त्यासाठी आपले नेते लोक आहेत, त्यांनी सांगावं बस. त्यांना विनंती आहे की त्यांनी ह्याकडे बस मनापासून लक्ष द्यावं. पण सर गड किल्ल्यांवर ट्रेकिंग म्हणजे वेगवेगळे अनुभव असतात, तर एखादा अनुभव आमच्यासोबत शेअर करायला आवडेल. तसे बरेच अनुभव. एकदा लोहगड माहिती आहे ना, तर लोहगडला आमची अख्खी टीम गेली होती. मला उशीर झाला होता काहीतरी, आणि पण मला जायचं होतं. सगळे माझी ताई सुद्धा, माझे जिजा, सगळे आमचा ट्रेकिंगचा ग्रुप गेला होता. आणि मी आणि माझा एक मित्र आम्ही निघालो, राजू संसारे म्हणून आम्ही निघालो. आणि साधारण पोचायलाच आम्हाला जवळपास 2:30 वगैरे वाजले. पूर्ण अंधार वगैरे, पूर्ण अंधार. आणि त्या तिकडे असे चौथरे छोटेसे 2, तर ते मोकळं होतं. तर हळूच आम्ही गेलो अंधारामध्ये. शेवटी तुम्ही एकदा ट्रेकिंगला सुरुवात केली ना की तुमचे डोळे मांजरीसारखे होतात, तुम्हाला अंधारामध्ये सुद्धा दिसायला लागतं. सो जाऊन आम्ही त्या तिकडे हळूच सगळे कॅरीमेट हे केली आणि जोरात आम्ही किंचाळलो त्या तिकडे आणि झोपून गेलो. सगळे जागे झाले, लाईट लावता त्याला काय झालं याच्यामध्ये. आम्ही झोपलो वगैरे. आणि नंतर आमचं एक सुबोध म्हणून आहे लक्षात आलं, त्या तिकडे कोण नव्हतं, हे कोण म्हणून ते आले, तेव्हा कळलं आम्ही आलो ते. सो पूर्ण रात्रभर आम्हाला म्हणजे सगळ्यांना जागरण झालं. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात. सर माझा तुम्हाला एक क्वेश्चन आहे की जसं आता आपण ऐकलं की तुमचं तनुजा, जसं आपण आता एक गडकिल्ल्याचा तुमचा अनुभव ऐकला, तसं तुम्ही आत्तापर्यंत ज्या देवी भूमिका केल्या, सो स्पिरिच्युअलिटीवरती आधीपासून बालपणापासून जो जोर होता त्याच्यामध्ये अजून किती भर झाली आहे आता भूमिका साकारल्यापासून. आणि प्लस आयुष्यात असे अनुभव येतात की खूप दुःख असतं किंवा एक काळा अनुभव येतो असं होतं. सो असा अनुभव आल्यानंतर त्याच्यामध्ये दिलेली ताकद, सो असा काही अनुभव आहे का? कसं असतं माहिती आहे तनुजा, जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला एखादं जाडं पुस्तक आपल्याला वाचता येत नाही. आपण छोट्याशा गोष्टीच्या पुस्तकापासून सुरुवात करतो. टाईप मोठं असतं, ते भाषा फार सोपी असते. पण तू अगदी 2री-3रीत असताना ते वाचलं असेल आणि आता तू अगदी मोठं नॉवेल्स वाचू शकतेस. ती जी प्रोसेस आहे ना किंवा ती जी प्रगल्भता आहे ना, ती प्रगल्भता आता आल्यासारखी वाटते. की लहानपणी
मारुती बाप्पा समोर जायचं, त्याला म्हणायचं उद्या मला चॉकलेट हवंय, हा प्लीज. किती दुसरी तिसरी असतात, काय काय असतं ते, म्हणजे आपली भावना तेवढीच असते. आणि आज त्यांनी एवढं भरभरून दिलेलं आहे की त्याच्याकडे मागण्याचा दृष्टिकोन वेगळा, त्याला काही देण्याचा दृष्टिकोन वेगळा. सो ह्या ज्या गोष्टी आहेत प्रगल्भतेवर अवलंबून असतात. त्या हळूहळू काळानुसार त्या बदलत जातात पेक्षा त्या वाढत जातात. आणि त्याच्याबद्दलची जी कनेक्टिव्हिटी अजून वाढत जाते, खूप सहजता येते त्याच्यामध्ये. अगोदर एक म्हणतात ना, एक बालिशपणा असायचा किंवा एक इनोसन्स असायचा, तर त्या इनोसन्स बरोबर भक्ती सुद्धा त्याकडे दिसते. तसंच एखादा काय समजा त्याच्यामध्ये आला की त्याला सांगायचं आपण. मी एक उदाहरण सांगतो. एक झीवरची एक मालिका येणार होती आणि असं ऑलमोस्ट सिलेक्शन झालं होतं त्यासाठी. मी खूप खुश होतो, माझा एक मित्र सिलेक्ट झाला होता. हे अगोदर म्हणजे आय थिंक देवयानीच्या सुद्धा अगोदर. आणि म्हटलं चलो यार, आता शूट स्टार्ट होईल, मोठी मालिका आहे, असं तसं. आणि त्या मित्राबरोबर मी गेलो त्या तिकडे, त्याचं ॲग्रीमेंट होतं. तर मला तिथे कळलं की माझ्याऐवजी दुसराच कोणतरी सिलेक्ट झालाय. मी त्या फुटपाथवर रडत होतो अक्षरशः की अरे असं कसं झालं. मी देवाला सांगितलं की देवा, काय एवढी मेहनत करतोय, एवढं स्ट्रगल केलं, घरच्यांपासून भांडलोय, हे ते सगळं, काहीतरी मला प्रूव्ह करायचा चान्स हवाय. एकाला तो सुद्धा तू काढून घेतलास का. तर देवावर आपला म्हणजे देवाचा राग सुद्धा येतो आपल्याला. आपण भांडतो नाही का, आपण स्वामींबरोबर भांडतो, माऊलींबरोबर, तसं ते. आणि त्याच ह्याच्यात होतो, उद्विग्नता बोलतो आपण, त्याच्याच ह्याच्यामध्ये होतो. मी काय करावं कळत नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी मला एक फोन आला की सर, आय थिंक देयर वॉज अ कॅरेक्टर अँड यू आर सिलेक्टेड फॉर दॅट. म्हटलं काय. तर प्ले टाइम्स म्हणजे परेश रावल आहेत ना, त्यांचा प्रोडक्शन हाऊसमधून फोन होता. म्हटलं गेलो मी त्या तिकडे. आणि त्या तिकडे मला लागी तुझे लगन, माझी पहिली हिंदी सिरियल मला मिळाली, जी हार्डली एक 2-3 एपिसोडचं कॅरेक्टर होतं. पण ते कॅरेक्टर एवढं आवडलं आणि एवढं चांगलं झालं की ते 6 महिने कॅरेक्टर. समजा मी ती मालिका केली असती तर ती मला ही करता आली नसती. म्हणजे मी महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलो असतो. पण जेव्हा मी लागी तुझे लगन केली तर मी पॅन इंडिया झालो. सो तो काळ वाईट असतो आपल्याला वाटतं, पण तो चांगल्या कारणासाठी सुद्धा असतो. जसं ना की पुढे मला जायचंय पण जाऊच देत नाहीत. आपण तू चिडतो की मला जायचंय पुढे, का जाऊन देत नाही. तर पुढे खड्डा असतो, तो खड्ड्यात आपण पडू नये म्हणून कदाचित दुसरी वाट दिली असते, जी वाट खूप मऊ असते. सो तेच, तो काळ कुठलाही वाईट आला ना तर त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघायचं. हा काहीतरी अजून चांगलं होणार आहे म्हणून कदाचित तो स्टॉप आहे आपल्याला, है ना. अगदीच. एक मिनिट, बरोबर बोलतोय ना. हो. अति बोलतोय नाही, वेळ जातोय. प्लीज सांगा, मला काही अंदाज नाही. फार आपण रायगडाबद्दल बोललो, आपण स्पिरिच्युअलिटीबद्दल बोललो. मला एक गोष्ट फिटनेसबद्दल विचारायची आहे. हल्ली सोशल मीडियावर काय होतंय, उठसूट सगळेच ट्रेनर होते. उठसूट सगळ्यांनाच नॉलेज आहे, वजन कसं कमी करायचं, वजन कसं वाढवायचं, बायसेप्स कसे बनवायचे, पोटावरची चरबी कशी कमी करायची. गुगलवर टॉप 5 रिझन्स तुम्ही टाकले की तुम्हाला उपाय मिळतात. ते बघून काय वाटतं, कारण का ते बघून ना हल्लीची पिढी खूप इन्फ्लुएन्स होते. मग ते क्रॅश डाएट असू दे. आत्ता एक न्यूज होती की एक मुलगी सलग 6 महिने फक्त पाण्यावर होते आणि तिचा जीव गेला. आत्ता असं काय वाटतं, कारण का काय सांगावं असं वाटतं की फिटनेस नक्की काय. फिटनेस पहिली गोष्ट अशी की मी त्याला अनुभव म्हणेन. त्याचं कारण एक आहे, आज युट्यूबवर वगैरे किंवा ह्याच्यावर बरंच काय काय आहे, तरी पण आपण आपल्या मुलांना शाळेत का पाठवतो. कारण ते जे शिक्षक आहेत ते अनुभवी शिक्षक आहेत, त्यांचे अनुभव आपण त्या मुलांना देतो, बरोबर. बरं, ती मुलं जातात ते 100 शिक्षकांकडनं नाही, त्यांचे हार्डली 3-4 शिक्षक असतात जे त्यांना त्या विषयाचा अनुभव असतो, एवढी वर्ष केलेलं असतं त्याचं असतं ते. सो तसंच मला सांगायचं फिटनेस सुद्धा ह्याच्यामध्ये ना की ज्या लोकांकडे अनुभव आहे, मी माझंच उदाहरण देतो. मी ज्यांच्याकडे अनुभव होता तेव्हा तर जेव्हा बॉडी बिल्डिंग किंवा जेव्हा फिटनेस स्टार्ट केलं तेव्हा युट्यूब किंवा काही नसायचं. तेव्हा मसल अँड फिटनेस एक मॅगझिन होतं. ते एक मॅगझिन अख्ख्या जिममध्ये फिरायचं आणि आपल्याकडे आलो बरेचसं कापलेलं वगैरे असायचं, कारण ते फोटोज असतात, ते फोटोज चिकटवायला रूममध्ये वगैरे. एकच पुस्तक असायचं, कारण तेव्हा काय सोर्सच नव्हता. सो त्या ह्याच्यामध्ये ना मी ती शब्द वाचायला सुरुवात केली की काय आहे काय आहे. अच्छा, ओके, हे स्ट्रक्चर हे फॉर्म करताना बायसेपसाठी असे एक्सरसाइज असतात. सो तेव्हापासूनच ते. सो तो अनुभव हे करताना लक्षात आलं की अच्छा, ह्या सुद्धा एक्सरसाइजेस असतात. फॉर एक्झाम्पल प्रीचर कर्ल ही एक्सरसाइज बऱ्याच लोकांना माझ्या जिममध्ये माहीतच नव्हती. माझा बेंच होता, त्या बेंचला तो प्रीचर असायचा. प्रीचर म्हणजे जिथे ते नाव प्रीचर म्हणजे चर्चमध्ये
जे फादर असतात ते प्रीच करत असतात, ते पुस्तक ठेवण्यासाठी त्यांचा एक डेस्क असतो, त्याला प्रीचर बोलतात. सो एक बार्बेल कर्लिंगसाठी तो तसाच प्रीचर असतो, म्हणून त्याला प्रीचर म्हटलं जायचं. तर माझे मित्र काय करायचे, बेंचवर झोपायचे आणि पाय त्याच्यावर ठेवून, का तर वेगळी एक्सरसाइज असेल म्हणून. तर मी त्यांना म्हणायचो नाही, हे बायसेपसाठी एक्सरसाइज आहे. तर ते म्हणायचे, अरे बायसेपसाठी मध्ये बेंचला कशाला कनेक्टेड. मग मी ती एक्सरसाइज सुरुवात केली, माझ्या बायसेप्स मधला माझा तो स्वीप त्यांना दिसायला लागला. मग हे म्हणून म्हटलं की अनुभव जो आहे ना तो खूप महत्वाचा असतो. तुम्ही जे ट्रेनर्स आहेत ते ट्रेनर्स सांगतात ठीक आहे, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घेत नाहीत तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. माझा मुलगा निहार जेव्हा त्यांनी सुरुवात केलं फिटनेसला, तुम्ही त्याचे इंस्टाग्रामचे तुम्ही फोटोज बघू शकता. मला बरेचसे मित्र त्याच्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स देत असतात. मी त्याला एवढंच म्हटलं की साधारण वर्षभर मी जे सांगेन तेवढंच तू कर, बाकी तू पुढेच लक्ष देऊ नकोस. मी त्याला जेवढे एक्सरसाइज सांगायचो, माझा जो अनुभव होता त्या अनुभवाचे जे बोल असायचे, त्याने तो तेवढाच एक्सरसाइज करायचा, तेच बेसिक एक्सरसाइज करायचा, तेवढेच सेट्स, तेवढेच रिपिटेशन आणि तेच न्यूट्रिशन. त्याला मी सप्लिमेंट्स सुद्धा काही नाही, जे घरचं जे काय असायचं, नॉनव्हेज किंवा जे काय आपले स्प्राउट्स कडधान्य ते त्याच्यावर तो राहिला आणि वर्षामध्येच त्याला स्ट्रक्चर लक्षात यायला लागलं त्याचं. आज त्याच्या एजच्या ह्याच्यामध्ये किंवा त्याच्या ग्रुपमध्ये तो बेस्ट स्ट्रक्चरचा मुलगा आहे, किंवा जिम मध्ये सुद्धा. सो हे आहे की जो अनुभव असतो ना तो अनुभव खूप महत्वाचा असतो. माझ्या जिम मध्ये माझे जे काही एक संजू लिंबू म्हणून आपण ज्यांना बोलतो, त्याचा लिंबाचा व्यवसाय होता म्हणून त्याला संजू लिंबू एक प्रेमळ नाव आहे आणि ते खूप प्रेमळ नाव आहे आमचं, म्हणजे आम्ही ते आदराने घेतो, संजू लिंबू आहे. सो तो किंवा चंदू पेडणेकर, प्रसाद पाटील, यशा, ही जी लोक होती त्यांच्याकडनं मी विचारायचो, कारण ती सगळी माझ्यापेक्षा एक 7, 8, 10 वर्षांनी मोठी आणि मी लहान असायचो. सो मी त्यांना विचारायचो की तुम्ही हे एक्सरसाइज कशासाठी करता, लिटल त्यांचं डोकं खायचो. सो युट्यूबमध्ये हे बघण्यापेक्षा त्यांचा अनुभव काय आहे तो महत्वाचा. पण युट्यूबवर काही लोक खरंच हे आहेत, मुकेश गेहलोत जी आहेत, सो त्यांना मी फॉलो करतो, किंवा संग्राम चौगुले स्वतः आहे, तो भले माझा मित्र असला तरी मी त्याला गुरु समान धरतो. अनुभव हा महत्वाचा आहे. सो त्यामुळे उठसूट जे सगळे ट्रेनर होतात त्यांनी त्या ट्रेनिंग ह्याच्यापेक्षा स्वतःचे पहिले अनुभव वाढवावे. एक मुलगा आहे, वय त्याचं 25, 26, 27 असेल, मी त्याला माझा गुरु मानतो, कारण मला त्या मुलाची कन्सिस्टन्सी प्रचंड आवडते. मला माहित नाही तो स्टिरॉइड्स घेतो का काय घेतो, मला काही माहित नाही, मला त्या मुलाची कन्सिस्टन्सी आवडते. मी त्याला रेग्युलर बघतो, त्याला फॉलो करतो थोड्या प्रमाणात. सो कोणाला फॉलो करणं अंकिता हे सुद्धा महत्वाचं असतं. सो उठसूट सगळ्यांना फॉलो करायचं नाही. आता तो तुमचा अनुभव काम करतो की तुम्ही कोणाला फॉलो करायला पाहिजे. सो अनुभव हा खूप महत्वाचा आहे, तुम्ही अनुभवाला फॉलो करा. ही एक्सरसाइज करताना तुम्हाला समजा त्रास होत असेल तर ती एक्सरसाइज तुम्ही नका करू. ती एक्सरसाइज तुम्हाला परफेक्ट कशी करता येईल तो तुमचा अनुभव, त्याला तुम्ही फॉलो करा. अगदीच हे खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का आत्ताची पिढी सोशल मीडियासाठी इतकी इन्फ्लुएन्स्ड आहे की ती त्यांच्याकडे योग्य मार्गदर्शन असल्यामुळे ज्याला जास्त व्ह्यूज मिळालेत ज्या रीलला, किंवा जे रील जास्त व्हायरल झाले, आपण त्याच्यावर पटकन विश्वास ठेवतो, म्हणजे हा काहीतरी बरं सांगत असेल बाबा. पण आता मुलाचा विषय निघालाय म्हणून विचारते की हे बॉन्डिंग कसं आहे, कारण का तो अगदी जेनझी आपण ज्याला आता आपण म्हणतो की ते जनरेशन आहे. तर तुमचे विचार आणि त्याचे विचार किती मॅच होत आहेत आणि हे बॉन्ड कसं आहे? मी जेव्हा मी प्ले स्टेशनवर खेळत असतो तेव्हा तो मला बोलतो, अरे बाबा यार प्लीज बी मॅच्युअर्ड यार. हा, तो माझ्यापेक्षा मॅच्युअर्ड आहे आणि तो पण ते की अरे तुरेच्या शेजात मित्रासारखंच आहे. आणि जे काही माझी जी काय आता बाकीची कामं आहेत तो सगळी तो करत असतो वगैरे, लाईक मला सोडणं, मुंबईला सोडणं किंवा मोहीम घ्यायला येणं, हे ते सगळं. सो वडील मुलगा ह्याच्यापेक्षा मित्रासारखंच जे जास्त हे आहे. जिम मध्ये सुद्धा आम्ही वर्कआउट एकत्र करतो. आता मी फॅमिली वर्कआउट एकत्र करत असतो, फुल फॅमिली पॅक घेतलाय मी, कांचन निहार, आम्ही कधी कधी एकत्र असतो. सो तो सुद्धा मला काही सांगतो. कसं असतं, मी म्हटलं ना अनुभव खूप महत्वाचा आहे. मध्ये मला ट्रायसेप एल्बोला मला पेन्स जाणवत होते, टेनिस एल्बो लाईक दॅट. सो त्यांनी मला एक एक्सरसाइज सांगितली की बाबा मी करतो, मला ह्याचे रिझल्ट चांगले मिळालेले आहेत, मी ती एक्सरसाइज करतो, मला माझे रिझल्ट चांगले मिळाले, प्लस पेन्स नाही, हे नाही. सो हे गिव्ह अँड टेक असायला पाहिजे. सो ते आमच्यामध्ये चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये लहान मोठेपणा हा नसावा. मी असं आहे आणि पहिल्यापासूनच की तू एका सेलिब्रिटीचा मुलगा आहेस किंवा तू मी मानत नाही स्वतःला, पण जे लोकांचं प्रेम आहे देवदत्त नागेविषयी, सो तू त्याचा मुलगा आहेस हे आम्ही त्याला कधीच जाणून दिला नाही आणि तो स्वतः सुद्धा कुठे जाणून देत नाही. असं तो बऱ्याच वेळा सांगत पण नाही.
लोक विचारतात, अरे तू हे कोण? तो माझा बाबा. मग लक्षात येतं. सो आमच्यामध्ये एक बॉन्डिंग जे आहे ना ते ऍब्सोल्युटली मित्राचं आहे, काही नाही. तो मला ओरडतो, मी त्याला ओरडतो. बराच वेळ असं होतं की मी चोरडा खात असतो, कारण मला मॅच्युरिटी त्या दोघांनी एवढी लिटरली नाहीये. सर, तुमचा मुलगा निहारला देखील अभिनय क्षेत्रामध्ये येण्याची आवड आहे का, किंवा तुम्हाला त्याला पाठवायची इच्छा आहे? त्याच्यासाठी तर सगळं रेडी आहे. रेडीनेस असं की चांगला हट्टाकट्टा आहे, दिसायला ओके आहे, स्ट्रक्चर चांगलं आहे, आवाज चांगला आहे, माझ्यापेक्षा हाईट आहे, तो स्वॅग कॅरी करू शकतो स्वतःचा वगैरे. पण एज्युकेशनली त्याचं एज्युकेशन जास्त महत्वाचं आहे मला. सो आता तो जस्ट बीटेक होईल. सो मेकॅनिकलमध्ये बीटेक, त्याच्यानंतर मग पुढे अजून त्याचं काही एज्युकेशन त्यांनी ठरवलं ते त्याच्यावर डिपेंड आहे सगळं ते. पण त्याला यायचं असेल तर मी एवढं सांगेन की तू जेव्हा सुरुवात करशील तेव्हा तू पहिले काय करायचं तर सगळ्यांना चहा द्यायचास, चहा करायचास, चहा वाटायचास, अंदाज येऊ देतो, तो अनुभव येऊ दे की आपण ग्राउंड पासून कसं जायचं, की लगेच माझा मुलगा म्हणून तू त्या खुर्चीत नाही बसायचं. आणि ते बेसिकली त्याचाच हा फंड आहे की तो इव्हन त्याचा सुद्धा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जाताना सुद्धा तो बेसिक लेवलच्या गोष्टींना सुरुवात करतो. तो गेल्यानंतर किती खुर्चीत बसणं वगैरे हा प्रकार नाही. सो त्याच्यामुळे त्याच्या अंगावर भरपूर जबाबदारी असतात, नुसता धावत असतो तो सगळीकडे. सो त्यामुळे आपल्या ज्या इंडस्ट्रीमध्ये त्याला यायचं झालं तर हेच आहे की तो कदाचित मी सांगण्यापेक्षा तो स्वतःहूनच पहिले त्या गोष्टीकडे जाईल की चल यार आज मी चहा बनवतो. आणि तो माझ्यापेक्षा त्याचं आता फ्रेंड सर्कल किंवा माझं फ्रेंड सर्कल त्याचा फ्रेंड सर्कल बनत चाललेलं आहे. म्हणून सो बघू त्याच्यावर काय डिपेंड आहे ते. सर, माझा प्रश्न होता, तुम्ही बोलताना समीक्षा, अरे बाप रे. तुमच्या वाईफच्या पाठिंब्याबद्दल बोललात तेव्हा तुम्ही बोलले की तुमचं अरेंज प्लस लव्ह मॅरेज. लवली अरेंज. हो, लवली. सो तुमची लव्ह स्टोरी ऐकायला आम्हाला आवडेल. पेणला मी अगोदर अलिबाग आणि पेण दोन्हीकडे माझं एज्युकेशन झालेलं आहे. सो पेणच्या कॉलेजमध्ये NSS कॅम्प होता. सो NSS कॅम्पमध्ये आम्ही एकत्र आलो, एका ग्रुपमध्ये होतो, खूप छान इंटरॅक्शन झालं. सो त्यावेळी आम्ही पहिल्यांदा नीट बोललो होतो. अदरवाईज जेव्हा आम्ही लहानपणी आम्ही किल्ला करायचो, दिवाळीचा किल्ला असतो म्हणजे आम्ही नेहमी करतो, दरवर्षी करतो, आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. सो जेव्हा लहानपणी आम्ही किल्ला करायचो तेव्हा यायची, कारण शेजारीच आम्ही तिला व्हायचो नाही बघायचाच तू. सो आमचं भांडण तेव्हापासून होतं. आणि त्या NSS कॅम्पमध्ये ते भांडण मिटलं आमचं, इनफॅक्ट असं म्हणायला हरकत नाही. एवढ्या वर्षानंतर मी समथिंग असेल सेकंडमध्ये, ती फर्स्टमध्ये असेल. सो तेव्हा आमचं भांडण मिटलं आणि मग आम्ही एकत्र आलो. मग घरच्यांनुसार कळलं, घरच्यांना चांगलं वाटलं. आमचं लवली अरेंज मॅरेज झालं. सो अप्रोच कोणी केलं, तुम्ही की त्यांनी? आमच्यामध्ये अरे ती बोलते की तू एवढं सगळं तू रोमॅन्टिक अभिनय करतो सगळं हे ते, मला कधीतरी आज आय लव्ह यू बोल. इनफॅक्ट आमच्यामध्ये अजून प्रपोज झालंच नाही. कसं असतं समीक्षा की जेव्हा फॉर एक्झाम्पल आपण आणि आपले ऑडियन्स म्हण, प्रेक्षक म्हण, आपल्याला त्यांना सांगावं असं वाटत नाही की तुम्ही मला बघा किंवा बघायला या. एकदा तुम्हाला ते कनेक्टिव्हिटी, तुमचं जे बॉन्डिंग बोलतो ना ते झालं ना, किंवा हृदय जेव्हा तुमचे आणि तुमच्या ऑडियन्सचे किंवा तुम्ही तुमचे प्रेक्षकांचे एकदा हृदय जुळले ना की त्यांना सांगायला लागत नाही की आता तुम्ही 6:30 वाजता किंवा 7 वाजता मला बघायला या. ते येतातच, किंवा आपल्याला सांगायला नाही लागत की तुम्ही त्यांच्यासाठी करा, नाही आपण करतोच. सो तसंच आमच्या दोघांमध्ये झालं. आम्ही एकत्र आलो तेव्हा असं हे झालंच नाही की आता कायम एकत्र राहायचं, बस दॅट्स इट. सो प्रपोज हा प्रकार नाही, काही नाही, बस लग्न करायचं दॅट्स इट. छोटीशी लव्ह स्टोरी आहे ती आमची. सर, आम्ही कुटुंबाबद्दल ऐकलं, मग अशी आपण ट्रेकिंगविषयी बोललो, घोडस्वारीबद्दल ऐकलं, पण आम्ही सोशल मीडियावर हे देखील पाहिलं की तुम्हाला शेतीची आवड आहे. तर ती नाळ कशी जोडली गेली? शेती असं नाही, घरी आत्ताच कलिंगड लावले छोटे. सो केळी आलेली आहेत वगैरे सगळं. सो जी काही झाडं आहेत ती झाडं आम्ही जोपासतो वगैरे. आमची गावाकडे बरीच जागा आहे, डोंगर वगैरे सगळं ते. सो मनात ते सुद्धा आलं की आता तिकडे जाऊन सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, पण इकडनं वेळ मिळत नाही. पण झाडं प्रचंड आवडतात मला, निसर्ग प्रचंड आवडतो. मी काल सुद्धा आमच्या सगळ्या एरियाला पाणी मारत होतो वगैरे, ते झाडून काढणं वगैरे. आमचा मामा असतो, ज्याला मी मामा बोलतो लहानपणापासून, तो येत असतो. पण त्याच्यावर मी सुद्धा ते शेवटी आपली जागा आहे आणि ती झाडं सुद्धा आपलीच आहेत ना. सो
त्या निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळतं ना, एवढं प्युअर ऑक्सिजन. आमच्या इथे एक आंब्याचं झाड आहे, त्याला मी मिठी पण मारतो आम्ही. सो मस्त ते सरळ असं झाड आहे. सो जेवढं म्हणून निसर्गाच्या सानिध्यात राहतील तेवढा प्रयत्न करतो. मग तो साफसफाई असो, त्यांना पाणी घालणं असो, माती नीट करणं असो. आणि आमच्या घरी सगळे म्हणजे झाडांवर प्रेम करणारे आहेत. कुठलं झाड तोडलेलं दिसलं तर आम्हाला नक्कीच वाईट वाटतं. आता कालच समथिंग कांचनला शाळेत सोडताना हे कॉर्नर एक मोठं झाड होतं, ते काही कन्स्ट्रक्शनच्या तोडायला लागलं, तर आम्हाला दोघांनाही वाईट वाटलं, अरे यार कशाला झाड तोडलं ते. सो झाडांमध्ये राहणं, शेतीमध्ये राहणं ह्याच्यासारखा मोठा आनंद कुठलाच नाहीये. म्हणून खंडेराय म्हणतात आणि राजा सुद्धा म्हणतात की शेतकऱ्याला सर्वात मोठा मान असतो. खूप सुंदर अड्डा सुरू आहे. रॅपिड फायर प्रश्न घेऊन आले बापरे. आणि त्याची उत्तरं त्याची उत्तरं रॅपिडच असावीत. ठीक आहे, सुरू करते. रॅपिड म्हणजे किती मिनिट्स? चला, तुम्हाला आम्हाला अड्डा फार आवडलाय म्हणून आपण तिथे थोडंसं लिबर्टी घेऊ शकतो. ओके, सुरू करते. स्टार प्रवाह, झी मराठी की झी युवा? इतकी लिबर्टी नको. अरे म्हणजे करिअरवर चाललंय. माझ्या मनात तर म्हटलं तर झी स्टार आहे. चल, काय चुकीचं बोललो मी? नाही, मी चुकीचं बोललो का? नाही, बरोबर आहे. ओके, चीट मील काय असू शकतं? बेसिकली मी चीट मील खातच नाही. मला गोड खूप आवडतं. मी आता रिसेंटली हे मी उदय गांबे करताना जी रेणुकामाईचं जे कॅरेक्टर करते मयुरी कापडणे, तर ती नेहमी बोलते तू किती साखर खातोयस. म्हणजे कॉफी वगैरे मागवली जाते ना, तर तिच्यासाठी शुगर फ्री असते, माझ्यासाठी एक्स्ट्रा शुगर असते. कॉलेजमध्ये सुद्धा चहा असायचा तर 3 कटिंग विथ एक्स्ट्रा शुगर. म्हणजे एक तो स्टीलचा पेला असतो ना, सो त्याच्यामध्ये 3 कटिंग टाकायचे आणि त्याच्यावर 2 चमचा साखर एक्स्ट्रा. सो चीट मिल हा प्रकारच नसतो माझ्याकडे. चीट मिल पेक्षा मी डाएट मिल हा माझ्यासाठी नवीन प्रकार असेल कदाचित. हा, आज आपण फक्त वरण भात खाऊया लाईक दॅट. ओके, एक गोष्ट जी नेहमी मोटिवेट करते? एक गोष्टपेक्षा असं म्हणूया आपण की एक व्यक्ती सुद्धा असेल ते झालं आर्नल्ड श्वार्झनेगर. माझ्यासाठी प्रचंड, त्याने बघितलं की मी कधीच जिम मध्ये मी ते काय प्री वर्कआउट ते कधीच घेत नाही. मला बूस्टिंग असं बूस्ट व्हावं किंवा बूस्टिंग हवं असेल ना, तर मी त्यांचे व्हिडिओज बघतो आणि मी वर्कआउट करतो. माझा डबल वर्कआउट होतो. ओके, कुठे काम करणं कठीण आहे? मराठी, हिंदी, साऊथ? अरे साऊथ मध्ये ऑब्व्हियसली खूप कठीण आहे. एक वर्कआउट टिप काय द्याल? स्टिरॉइड्स नका घेऊ प्लीज. मी प्रत्येकाला सांगतो, आत्ताच्या जनरेशनला, प्लीज तुम्ही तुमचे मसल 2% कमी चिजल दिसले चालू शकेल. तुमच्या शरीरावर किंवा तुमच्या मसल्सवर 5% फॅट्स जास्त असले तरी सुद्धा चालू शकेल. पण तुम्ही 30 वर्ष अगोदर जाणं तुमच्या घरच्यांसाठी नको आहे. एवढं सांगतो की स्टिरॉइड्सनी तुमच्या लक्षात येत नाहीये. मॉनिटर करणं खूप कठीण असतं, जे आपल्याला झेपणारं नाहीये. किंवा अजून मोठे बॉडी बिल्डर जरी म्हटलं तरी सुद्धा की एक हार्ट हा सुद्धा तुमचा एक मसल आहे. जसं आपण जे बघतो ते फक्त तुमचे व्हॉलेंटरी मसल बघतो आपण, पण जो हार्ट आहे तो सुद्धा एक इनव्हॉलेंटरी मसल आहे, तो सुद्धा वाढत असू शकतो. सो त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर. म्हणून माझी पहिली हीच टिप असेल की प्लीज स्टिरॉइड्स नका घेऊ. कमी व्यायाम करा, चालेल. तुम्ही एक वेळ कमी स्ट्रक्चर तुमचं हे झालं चालेल, पण तुम्ही चांगले जागा. सो स्टिरॉइड्स, मी ॲब्सोल्युटली स्टिरॉइड फ्री आहे. मी पूर्णतः नॅचरल आहे. सो माझ्याकडे बघा, मला बरेच जण म्हणतात तू स्टिरॉइड्स घेतलंस का वगैरे. मी एवढं सांगतो, मी परफेक्ट वाचलेलं आहे, मी परफेक्ट वर्कआउट करतो, तेवढंच येते. स्टिरॉइड्सची गरज नाही, स्टिरॉइड्स नका घेऊ. देवदत्ताला एका गोष्टीची भीती आहे, ती भीती कोणती? कुणी रागवलं तर. हा, खरंच मला असं वाटतं की कुणी रागू नये माझ्यावर, मग कोणी असो. अगदी आमचं ते सिलेंडर घेऊन आलेले दादा, ते सुद्धा थांबा दादा उतरवतो तुमच्या ह्याच्यावर सिलेंडर, तुम्ही नॉर्मल राहा, असं लाईक दॅट. कारण ते त्यांची चिडचिड झालेली असते ना, आज एवढ्या 100 घरामध्ये जाऊन त्यांना सिलेंडर हे करायचे असतात. सो मला कोणी माझ्यावर रागवलेलं मला नको आहे. आणि सर्वात जास्त माझे प्रेक्षक आणि मला नाही रागवणार ते. मला उलट ही भीती कशाला हवी आहे? ही भीती मला माझ्या प्रेक्षकांबद्दल कधीच वाटत नाही. ते प्रेमच देतात. ओके, मालिका की चित्रपट? खरं सांगू, चित्रपट मालिकांवर माझं पहिलं प्रेम आहे. कारण मालिकांमुळे मला ओळख मिळालेली आहे.
पहिली ओळख मला कालाय तस्मानामा या मालिकेमुळे, मग देवी आणि मग जय मल्हार. सो चित्रपट करणारच, मराठी चित्रपट समजा माझी प्रगल्भता तेवढी वाढली तर नक्कीच मराठी चित्रपट मला ऑफर येतीलच चांगल्या. पण बॉलिवूड करणार, टॉलिवूड करणार, पण टेलिव्हिजन नाही सोडणार. टेलिव्हिजन माझ्यासाठी प्रेम आहे. ऐतिहासिक की पौराणिक? डिपेंड्स. दोन्ही गोष्टी, त्या दोन्ही गोष्टी ना एकाच कागदावर असतात, वर खालीवर अशा ह्याच्यात. कारण जो पुराण आहे तो कधीतरी इतिहास होता. आपण जे श्रीकृष्णाबद्दल बोलतो किंवा आपण महाभारताबद्दल बोलतो ते पुराण आहे, ते मिथ नाहीये, ते हिस्ट्री आहे. ते पुराण कधीतरी इतिहास होतं. आता छत्रपती शिवाजी राजे, तुमचा हा इतिहास आहे. असून हजारो वर्षांनंतर कदाचित ते पुराण होऊ शकतं. सो त्यामुळे आपणच प्रयत्न करायला पाहिजे की आपलं पुराण आहे ते नो डाऊट ते इतिहासच आहे. इतिहास ऐतिहासिकच राहायला पाहिजे, घडलेल्या त्या गोष्टी आहेत. सो कुठलंही केलं तरी एकच. ओके. स्ट्रेंथ काय? स्ट्रेंथ तुम्ही सगळे यार, खरं सिरियल सांगतो की तुम्ही सगळे नीट असाल ना तर मी नीट असेल यार. तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं तर नक्कीच. आणि हे खरं सांगतो, हे डिप्लोमॅटिक नाही, काही नाही. माझी स्ट्रेंथ समोरचा माणूस असतो की तो माझी जसा वागेल ना तशी ती माझी स्ट्रेंथ असते. विकनेस काय? विकनेस मी मॅच्युअर आहे, ही माझी विकनेस आहे. मला मॅच्युरिटीने मला वागायचं आहे. मी विचार करतो, सगळं करतो, पण माझ्याकडनं तो जो म्हणतात ना की इमॅच्युरिटी ती जात नाहीये. सो तो माझा विकनेस आहे, पण मी ओव्हरकम करतो त्याला लवकरच. जर अभिनेता नसता तर? फिटनेसमध्ये मी काहीतरी केलं असतं, किंवा मी मोस्टली तो कलाकार नसतो. आता जो कलाकार आहे तर मी पेन्सिल कलाकार असतो. मी पेन्सिल स्केचिंग करतो. एक काही काळ त्या पेन्सिल स्केचिंगनी मला माझी मीठ भाकरी मिळवून दिलेली आहे. सो मी माझ्या स्केचिंगकडे मी लक्ष दिलं असतं. मयुरी और ईशा फेवरेट को आर्टिस्ट? असं नाही. अरे यार, पण एक आहे की नाही यार, ईशा खूप चांगली आर्टिस्ट आहे, मयुरी चांगली मैत्रीण आहे. ओके. नाही दोन्ही आहे तसं म्हटलं तर. बाई. ओके. एका मराठी दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छा आहे, तो दिग्दर्शक? मला ना तसं म्हटलं तर लोक त्याच्यावर खरंच काम करतात. त्यांच्याकडनं माहित नाही अजूनपर्यंत कॉल येत नाहीत किंवा अशा ह्याच्यात. मला म्हणतात ना की बरेचसे मोठी लोक त्यांनी मला काम दिलेलं आहे, काम करतोय त्यांच्याबरोबर. पण ही सुद्धा मोठी लोक जी माझ्या समोर आहेत त्यांनी सुद्धा, मी नीट सांगतोय की मला आवडेल त्याच्यावर काम करायला. मग आदित्य सरपोतदार आहे, त्याचं एक वेगळं हे आहे, मला त्याच्यावर काम करायला आवडेल. मला महेश सरांबरोबर तर नो डाऊट. ऍक्च्युली महेश सरांनी मला बोलवलं होतं, महेश मांजरेकर सरांनी. सो त्यांच्याबरोबर काम करणं माझे ड्रीमच आहे. ते त्यांनी बोलवलंच होतं मला, फक्त डेट्समुळे मॅच झाला नाही म्हणून. सो त्या लोकांबरोबर मला काम करायला नक्कीच आवडेल. ओके. एक दिवस एका मराठी, ऑफकोर्स, आणि एक दिग्पाल सुद्धा. तर आम्ही मे बी कदाचित लवकर एकत्र येऊ. ओके. एक दिवस एका मराठी कलाकारासोबत घालवायचा असेल, मग तो कुठेही असेल, मग तो कलाकार कोण असेल? असं स्पेसिफिक नाही सांगता येणार, कारण खूप लोक आहेत. एक असतं ना की मला याला भेटायचंय किंवा असं काही. मोस्टली काय झालं, ही जी लोक आहेत ना ती मी काय म्हणतो भेटत असतातच, त्याच्यावर इंटरॅक्शन होतच असतं. अगोदर मला ना महेश सरांबद्दल खूप अट्रॅक्शन होतं, महेश कोठारे सरांबद्दल, की अरे, पण आता ते अट्रॅक्शन प्रेमामध्ये रूपांतर झालंय. कारण मला त्यांच्यावर काम करायची संधी 2दा मिळाली, आणि ते सुद्धा अक्षरशः मानसपुत्रासारखाच मी आहे त्यांच्यासाठी. सो त्या एक इच्छा पूर्ण होत आहेत, फक्त मी त्या कोणाला सांगितल्या नव्हत्या. आता मी सांगितलं ती इच्छा माझी पूर्ण होणार नाही, मी सांगत नाही. ओके. बायोपिक करायची संधी आली फ्युचरमध्ये, तर कोणावर बायोपिक करायला आवडेल किंवा कोणाचा बायोपिक करायला आवडेल? तसं म्हटलं तर देवाने एवढी मोठी संधी दिली की साक्षात श्री खंडेराय यांचा बायोपिक करायची मला त्यांनी संधी मिळाली. ती त्यांनी चांगल्याने घडवून आणली. मध्ये मला आमचे धाकले धनी संभाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांची मला बायोपिक करण्याची संधी मिळत होती, पण परत डेट्स आहे. पण आत्ताचे काही फोटोज बघितले मी
माझे जे जमदग्नीशी रिलेटेड होते. सो माझ्या ड्रेसचा जो ड्रेस बघतो तो सूरज पोस्ट केलेला आहे, दाखवतो नंतर तुम्हाला, तर ते असे छत्रपती संभाजी महाराजांसारखेच वाटतात तसे ते. सो मला ते करायला नक्कीच आवडेल. ओके, एक प्रश्न आहे की पुढे जाऊन जर देवदत्त नागेवर पुस्तक लिहिलं गेलं तर त्याचं कव्हर नाव काय असेल, त्या बायोपिकचं नाव काय ठेवशील? अरे देवा. वा, नाईस. हेच नाव ठेवणार ना? अरे देवा. मला वाटलं रिॲक्शन दिली. नाही हेच ना, अरे देवा. वा. मला ते आणि असेल ना की अरे देवा. ओके, सो एक शेवटचा प्रश्न आहे की प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एक सुपर पॉवर हवी असते लहानपणापासून, की मला ही सुपर पॉवर असते ना, मी हे केलं असतं. एक सुपर पॉवर जर मिळाली तर ती कोणती असेल आणि त्याचा काय उपयोग करा? मला सुपर पॉवर पेक्षा ना मला सुपर हिरो बनण्याची खूप इच्छा होती. मी म्हटलं ना की मी बऱ्याच वेळा कदाचित विषयांतर होईल वगैरे, पण मी जस्ट सांगतो, क्रिस्टोफर रिव्हचा सुपरमॅन मूवी बघितला आणि मी टेरेसवर फक्त असं असायचो बराच वेळ, 2-2 तास 3-3 तास. कधीतरी मला दिसेल ती बालबुद्धी असेल, कधी दिसेल यार तरी आकाशामध्ये, कधी दिसेल लाईक दॅट. सो ती इच्छा मी तशीच राहत होती. पण जेव्हा आदिपुरुष केला ना, तेव्हा लिटरली मी जेव्हा त्या फोर्कवर असायचो, फोर्क असतो आणि तुमची कंबर या इथे तुम्हाला असं अडकवलं जातं आणि तुम्ही फक्त त्या 2 ह्याच्यावर असता, प्रचंड दुखत असतं वगैरे, आणि तुमचे पाय असे खेचले जातात. आणि त्या मारुतीराच्या ह्याच्यामध्ये मी जे करतो तर मला असं वाटत होतं की मी खरंच मी सुपरमॅन झालेलो आहे. सो ती इच्छा तिथे पूर्ण झाली होती. म्हणजे अरे मला स्वतःला मला बघताना की अरे हा मी सुपरमॅन सारखा उडतोय किंवा हे ते. मला डिरेक्टर ओमराव ते सुद्धा म्हणाले की देवा तुझे एक्सप्रेशन खूप छान येत आहेत. म्हटलं ऑफकोर्स मी सुपरमॅन आहे, मी बजरंग आहे. सो ती इच्छा. हे झालं सुपर हिरो बद्दल. पण सुपर पॉवर बद्दल असेल ना तर मी एवढं सांगेन, थोडं पास्ट मध्ये जाता आलं मला तर मी तो प्रयत्न करेन. ज्या काही गोष्टी चांगल्या अजून करता आल्या असत्या किंवा ज्या काही गोष्टी माझ्याकडनं घडल्या नाहीत त्या मला घडवता येतील अशा आहे. सो ती सुपर मिळाली तर मी नक्कीच मागे जाईल. सर येस, हा बोल ना. माझा प्रश्न असा आहे की प्रतीक सॉरी प्रतीक. माझा प्रश्न असा आहे की आदिपुरुष मूवीसाठी तुमची कास्टिंग कशी झाली? मी डॉक्टर डॉन करत होतो आणि मला श्रद्धाचा आमचा फोन आला. श्रद्धा बोलली की देवा आपण एक प्रोजेक्ट करतोय, श्रद्धा घाणेकर माझी खूप जवळची मैत्रीण माझी, आणि आमचा जो ग्रुप आहे ओम सर, श्रद्धा, मी वगैरे सगळे त्याच्यात. सो ती म्हणाली की देवा आपल्याला एक प्रोजेक्ट करायचा आहे आणि ते कॅरेक्टर तू करायचंस. म्हटलं काय? ती बोली तुला सांगितलं तर मला माहिती आहे ती इमोशनल, तू लगेच रडशील वगैरे. म्हटलं प्लीज सांग. सांगायलाच तयार नाही ती मला. माझे 3 दिवस तसेच गेले. कोविड चालू होतं. सो आम्ही थोडं स्वतःला आयसोलेट करून शूट करत होतो. मुंबईमध्ये गेलो, सगळं त्या मास्क वगैरे सगळं लावून येते. तेव्हा मला हे सांगितलं की आपण एक प्रोजेक्ट करतोय वगैरे, काय 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 काहीच सांगायला तयार नाही वगैरे. ते बोलले की अनाऊन्समेंट होईल, आणि अनाऊन्समेंट झाली ती आदिपुरुषची आणि ते पोस्टर हे सगळं. म्हटलं अरे यार मला ह्याच्यामध्ये काय बरं अंगद वगैरे करायला मिळालं ना तरी भरपूर मी खुश आहे अशा ह्याच्यात. आणि नंतर मला परत त्यांनी बोलवलं, काही सांगितलं नव्हतं त्या दिवशी, तसंच मला खेळत ठेवलं. आणि माझ्या मनात का कोणास ठाऊक मारुती राय येत होता. आणि मला ओम सर म्हणाले की म्हटलं पोस्टर सही झालंय, कोण करणार आहे? प्रभू रामचंद्र वगैरे. त्याने सांगितलं की प्रभास करतोय. मला हिशोबात प्रभास खूप मोठी गोष्ट होती ती. तर ते बोलले की तू ना तो नाही बोलेगा ना. म्हटलं हा सांगा ना. म्हटलं काय करतोय मी, सांगा प्लीज. एवढे गेले काही दिवस फार विचित्र गेलेले आहेत. तर ते बोलले की अच्छा दिखाता हूं. त्यांनी मला ते पोस्टर दाखवलं. म्हटलं मारुती रे बोला हा. तो बोला की पहिलं कास्टिंग तुझं होतं, की तू डोळ्यासमोर आलास, बाकी दुसरं कोणी येतच नव्हतं अशाच्यात. कारण माहीत नाही काय ते. मला एवढंच कळतं माझं मारुती रायावर प्रचंड श्रद्धा आहे, प्रचंड प्रेम आहे माझं त्या ह्याच्यावर. सो कदाचित त्याचेच आहे आशीर्वाद. आणि ऑडिशन नाही, काही नाही. आतापर्यंत एक सांगतो, जय मल्हारसाठी ऑडिशन म्हणजे हार्डली ऑडिशन म्हणाल, ऑडिशन्स नको म्हणाल, कॉस्ट्युम घातले, मला डायलॉग अर्धवटच त्यांनी कट केला की नको डन. खंडेराय म्हणून चांगला वाटतोस. तानाजीला ऑडिशन नाही, आदिपुरुषाचं ऑडिशन नाही. इव्हन टॉलिवूडच्या ह्या दोन्ही मुव्हीजना असं ऑडिशन हा प्रकारच नाही झालाय, की त्यांना काय वाटलं माझ्यामध्ये आणि ते कामं त्यांना आवडलेली आहेत.
सो मला सांगावं असं वाटतं की ऑडिशन न देता सुद्धा माझं कास्टिंग होऊ शकतं. सो आदिपुरुषचं तसं झालंय की काही हे नाही, ऑडिशन नाही, काही नाही. त्यांनी मला बस व्हिज्युअलायझेशन ती त्या एक सांगतो त्या डिरेक्टरचं व्हिज्युअलायझेशन, त्याला हॅट्स ऑफ की त्यांनी ते बघितलं माझ्यामध्ये म्हणून. सो तसं सिलेक्शन झालं आणि नंतर मग मजा आली. येस बोला माझा नेहा. प्रश्न असा नेहा. तर म्हणजे आतापर्यंत तुम्ही पौराणिक आणि हिस्टॉरिक म्हणजे ऐतिहासिक अशा भूमिका भरपूर केल्या आणि आता तुम्ही एक निगेटिव्ह भूमिका करताय. तर तो प्रवास आणि म्हणजे ते कशा पद्धतीने, कारण एका पॉझिटिव्ह मधनं निगेटिव्ह मध्ये तुम्ही. मी ना कसं माहिती नाही की मी स्वतःला त्याच्यात ठेवलंच नाही की नो डाऊट माझ्याकडे बघितल्यावर एक स्ट्रक्चर वाईज माझं ॲग्रेशन्स हे ते, त्याच्यामुळे मला ते एका पठडीमध्ये बघतात की हा वॉरियर किंवा युद्ध करणारा, लाईक दॅट मारामारी करणारा. सो वॉरियर लाईक अ वॉरियर, एक योद्धा तशाने बघितलं जातं. सो त्या ह्याने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी येतात. म्हणजे हिरो जो योद्धा असतो तो हिरो सुद्धा असू शकतो आणि योद्धा हा विलन सुद्धा किंवा निगेटिव्ह सुद्धा असू शकतो. सो जेव्हा माझी सुरुवात झाली ती दुर्योधनापासून झालेली आहे, मृत्युंजय कर्णाची अमरगाथा. त्याच्यामुळे मी योद्धासारखाच होतो पण ते निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. नंतर मग परत कालाय तस्मेनमा एक नॉर्मल ग्रे शेड, मग थोडं पॉझिटिव्ह देवी आणि थोडं ग्रे शेड, मग पॉझिटिव्ह खंडेराया. मग ते जे नाही सगळे हट्टे कट्टे कॅरेक्टर्स असे होते, फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेच होते. सो त्यावेळी मी त्याच्यामध्ये सुद्धा कधी स्वतःला अडकून ठेवलं नाही की मी पॉझिटिव्हच करणार किंवा मी निगेटिव्हच करणार. ते कॅरेक्टर किती महत्वाचं आहे ना ते. आणि सांगायचं झालं तर हिरो किंवा जो पॉझिटिव्ह असतो ना त्याला बाकीची लोक त्याला पॉझिटिव्ह करतात, पण जो निगेटिव्ह असतो ना त्याला जास्त मेहनत घ्यायला लागते. का तर मी निगेटिव्ह ते दाखवायला. मी म्हणतो की जे पॉझिटिव्ह कॅरेक्टर करतात ना, एक कथा आहे, एक राजा वेश बदलतो आणि बिरबलाला सांगतात की तू ह्या राज्यात जा आणि त्या राजाला ओळख. तर दरबारामध्ये बोलवलं जातं सगळ्यांना. तो राजा सुद्धा एक छोट्याशा साध्या माणसाचा वेश करून त्या दरबारात उभा असतो. बिरबल जातो आणि जो वरती बसला असतो तो म्हणतो की आता तो ओळख राजा कोण आहे. तो बोलतो तो बघा तो त्या तिकडे आहे ना उभा. तर सगळे आश्चर्यचकित राजा त्या तिकडे आहे, त्यांनी कसं ओळखलं. तो बोलतो की बिरबल बोलतो की तुमच्या सगळ्यांच्याही नजरा ना त्याच्याकडे होत्या. म्हणजे जे पॉझिटिव्हिटी आहे ना ती त्याची की हा तो पॉझिटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह आहे. पण निगेटिव्ह जो करताना ना आपल्याला जास्त मेहनत घ्यायला लागते. का तर दाखवायला लागत नाही तसं लोकांना किंवा हा तो निगेटिव्ह आहेच, त्याला इन्सल्ट सहन करायला लागतो, त्याला मनस्ताप सहन करायला लागतो, हे ते. हसताना आपले किती स्नायू ऍक्टिव्हेट होतात, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने रागाचे स्नायू जास्त ऍक्टिव्हेट होतात. सो म्हणून दोन्ही गोष्टी तशा एकमेकाला साजेश आहेत. परत ते एका कागदावरच्याच त्या दोन गोष्टी आहेत, वरती खाली किंवा खाली वरती. पण सर शूटिंग करताना अनेक किस्से घडतात किंवा दुखापती होतात, जसं तानाजीच्या वेळेस झालेली, त्या प्रसंगाबद्दल काय सांग. अरे बापरे, तानाजीच्या आला ना आमची एंट्रीज होती सगळ्यांची आणि ती एंट्री असते ना गॉर्जमधनं, जशी सांधण व्हॅली आहे ना तशी ती व्हॅली आणि त्याच्यामधनं आम्ही सगळे रोपवरनं येत असतो. सो आमचे ॲक्शन रिहर्सल झाली वगैरे सगळं आणि वरती मला जवळपास एक 30-35 फूट वरती असं वरती म्हणजे खेचायचं होतं आणि तिकडनं असं सोडणार होते. सो माझे स्टंट मीच करतो, मला आवडतात करायला, कारण एकतर ट्रेकिंगमुळे, रॅपलिंग, रॉक क्लाइम्बिंग याच्यामुळे रोपवरच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप आवडतात. ते इथे खूप सोप्या झाल्या. म्हणजे माझे ट्रेकिंगचे मित्र सुद्धा मला म्हणतात की अरे तुला सगळं सोप्या झाल्या असतील ना. म्हटलं ॲब्सोल्युटली मला गोष्टी खूप सोप्या होतात त्या, कारण हे सगळे स्टंट इथे तर हार्डली 30 फूट, तिथे 400-400 फुटाचा कडा आम्ही रॅपल करायचो किंवा क्लाइम्ब करायचो. सो जेव्हा मला वरती उचलण्यात आलं ना, एक तो जर्क होता, तिथेच मला काय ती जाणवायचा खट असा आवाज आला. तर माझी ती उडी चुकली होती काय माहीत नाही. वरती गेल्यानंतर मला असं जाणवलं की काहीतरी विचित्र होतंय. मी ऍक्शन केली, लँड झालो आणि मला उभंच राहता येत नव्हतं. तेव्हा जो लेफ्ट काफ मसल आहे तो पुल झाला होता, मसल टिअर होता आणि मला उभंच राहता येत नव्हतं. डबल टिबल बँडेज वगैरे करून पेन किलर घेऊन मी अख्खी मूवी ती केली. पण देवाच्या कृपेने, राजांच्या कृपेमुळे त्या मूवीमध्ये कणभरसा वाटल्याने की माझा पाय कुठे दुखावला गेलाय ते वगैरे. आणि आत्ता लेटेस्ट म्हणजे उदय गांबे करताना घोड्यावरनं रपेट मारली वगैरे
उतरलो आणि समोर झाडाचं खोड होतं, त्या खोडावरच हे झालो मी. सो इथे पूर्ण लागलं होतं. आहे अजून जखम आहे, ती जखम म्हणजे वुंड आहे, तो स्कार आहे. सो या गोष्टी होतच असतात, लागणं वगैरे तर अनुषंगाने येतच. पण एक आहे की समोर माझे पण एक आहे की समोर माझे मायबाप आहेत ना, सो ते सांभाळून घेतात, त्यांचे आशीर्वाद पोचतात. सो ज्यावेळी 2 दिवस रेस्ट घ्यायला सांगितले, त्या 2 दिवसामध्ये मला काम करायला मिळालं त्यांच्याच आशीर्वादाने. अगदीच. पण अड्ड्याचा शेवट करताना एक सेगमेंट आहे आमचा, बोलून तर बघ. सो आम्ही प्रत्येक कलाकाराला अड्ड्यावर स्वतःशी बोलण्याची एक संधी देतो. अरे यार. सो आत्ताचे देवदत्त त्या देवदत्तला काय सांगतील जे 9 to 5 जॉब करत होते आणि त्यांनी ती उडी घेतलीच नसती आणि इथे जर बसलेच नसते, तर त्या देवदत्तला काय सांगाल? अरे बापरे, हा सॉरी, पण मी वाचलं, बघितलं नव्हतं तुमचं हे. ओके, सो मी त्याला संबोधायचं का, त्याच्याशी बोलतोय असं आहे का, मी हाय देव असं नाही करायचं का? ओके. अरे हाय देव, काय काय ही तुझ्यावर परिस्थिती आणवली अरे ह्या लोकांनी. तू एवढा सगळ्यांशी बोलत असतोस, पण आज पहिल्यांदाच तू स्वतःशी, लिटरली पहिल्यांदा तू स्वतःशी बोलतोयस. तू अगोदर फक्त पहिल्यांदा स्वतःकडे बघायचास, तुझे मसल्स बघायचास, तुझ्या चेहऱ्यामध्ये काय कमी जास्त, इनफॅक्ट जास्त नाही, कमीच भरपूर गोष्टी आहेत त्या बघायचास. सो आज बघताना एक जाण होतं की जो चब्बीनेस कमी झालेला आहे, जो अगोदर तू सुदृढ बालक म्हणून झाला होतास लहानपणी, तो आता एक माचोमन झालेला आहेस. एवढं सांगतो की तुझ्याकडनं जेवढ्या चांगल्या गोष्टी होतील तेवढ्या करायचा प्रयत्न कर, तू करतच असतोस. तुला तर इतरांना दुखवायला आवडत नाहीस, सो ते तू कंटिन्यू ठेव. आणि आपल्यातली बरीचशी मुलं जी आहेत ना, त्यांना परत एकदा सांगायचा प्रयत्न कर, कारण तू आता गेले काही वर्ष तू त्या मुलांकडे लक्षच देत नव्हतास. नाहीतर तू जवळपास 5-6 वर्षापूर्वी काही शाळा कॉलेजात जायचास, काही तू इव्हेंट्स अटेंड करायचास आणि तिकडे मुलांना सांगायचास की प्लीज सिगरेट, दारू ओढू नका. तो कशाला बंद केलंस रे, सांग ना सगळ्यांना. कारण बरेचसे आईवडील आम्हाला सांगतात ना, बरेचसे आईवडील सांगतात अरे की आमच्या मुलाला सुद्धा वर्कआउटला सुरुवात करायला सांग, आमचा मुलगा दारू पितो त्याला सांग. सो या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि बस ह्या गोष्टी चांगल्या करत राहा. आयुष्यामध्ये खूप चांगली चांगली लोकं मिळत असतात, सो त्या चांगल्या लोकांना कधी दूर जाऊ देऊ नकोस. इथे आलास, इथे मज्जाच्या अड्ड्यावर तुला एवढे सगळे नेहा, काजल, प्रतीक, मोहित, अंकिता, ओंकार, काजल, अजून नीलम, समीक्षा, त्याच्यानंतर स्नेहा राहिली आणि तनुजा आणि संकेत. सो एवढे सगळे खूप छान, एवढे सौरभ, एवढे सगळे चांगले मित्र मिळालेले आहेत. सो त्यांना कधी दूर जाऊ देऊ नकोस. तुझ्या घरच्यांना कधी मान खाली घालायला लागेल असं प्लीज वागू नकोस. आणि बस समजा एखादा वाईट काळ आला तर त्या वाईट काळाला चांगल्याने तोंड द्यायचं, परमेश्वर पाठीशी असतो. आणि चांगला काळ आला तर डोक्यात हवा जाऊ देऊ नकोस, है ना. बस एवढंच. पण हे आपण नाही बघत आरशात आणि आपण नाही बोलत स्वतःशी. पण खरंच इतका वेळ दिला अड्ड्यासाठी, अलिबाग वरून खास आला, त्यासाठी मज्जा करून एक छोटंसं गिफ्ट आहे. आय होप तुम्हाला आवडेल. थँक्यू. थँक्स. अरे वाव, दिस स्वीट्स ना. आमच्यासाठी हा अड्डा फार स्पेशल होता बऱ्याच कारणांसाठी. तुम्हाला कसं वाटलंय अड्ड्यावर? ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होत आहे. मला वाटलं की फक्त मी आणि अंकिता इंटरॅक्ट होणार आहोत, मी, अंकिता आणि मोहित किंवा सौरभ असेल. पण इथे जसा मी वरती आलो तर एकदम सरप्राईज झालो की अरे एवढी लोक आहेत सगळी, बापरे. सो खूप मस्त वाटलं, खूप छान मित्रमैत्रिणी मिळालेले आहेत. आणि माझ्याकडनं इनफॅक्ट तुम्हाला काही जास्त बोललो असेल काय तर आय एम सो सॉरी. प्लीज एडिटिंग चांगलं करा. मला खरंच एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की एक रूम असतं
त्या रूममध्ये आम्ही बरेच दिवस काम करतोय. एक असा व्यक्ती येतो जो वाईब घेऊन येतो. आय डोंट नो काय वाईब आहे ती, एक पॉझिटिव्ह वाईब आहे जी मला गेला 1 तास मी अनुभवते. मी खाली पण ऑफिसमध्ये बसलेले, एक अचानक असं होतं की सगळं छान होतंय, किंवा एक असतं ना की आपण सी कसं याचं एकच रिझन सांगतो की मी मगाशी म्हटलं अंकिता जसं की प्रत्येक दिवस आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. जो अगोदरचा दिवस आपण राजा झालेलो आहोत तो त्याच ह्याच्यात नाही, आपल्याला परत लढाई करायची आहे तो राजा परत होण्यासाठी. आणि भले राजा झालो तरी तो राजा प्रजेमध्ये राहणारा राजावर छत्रपतींसारखा हवाय. सो तसं राहिलं ना तर खरंच सांगतो की पूर्ण हे जग आहे ना ते आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं. आणि शेवटी दृष्टिकोन तोच आहे ना की बाबा समोरचा मुलगा आहे तो कसा आहे किंवा समोरची मुलगी आहे तो कशी आहे काय, त्याच्यापेक्षा आपणच समजा त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह राहिलो ना तर त्याची पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते. सो जस्ट बी पॉझिटिव्ह, दॅट्स इट. आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय, बस चांगलं राहा, दॅट्स इट, है ना. अगदीच. आणि थँक्यू सो मच इतका वेळ दिला आणि छान इंटरव्ह्यू झाला. स्वतःबद्दल आणि आम्हाला देवदत्त नागे अजून काय करतात हे फार कळलं, आणि जे सोशल मीडियावर किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये नाही कळत. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा अड्डा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, नक्की करा. तोपर्यंत मी मजागल अंकिता माझ्या संपूर्ण टीम सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.